प्रश्न पहिला आहे, डॅश खंडातील डॅश वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तर हा जो काही प्रश्न आहे, ते पुस्तकामध्ये असते ना चौकोन, माहीत आहे का तुम्हाला? तर त्यामधला हा प्रश्न आहे. बघा, तर हा जो काही खंड आहे, डॅश खंडातील डॅश वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तर ते आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट आहे. कुठले? तर आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट जे आहे, ते जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तर हे पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल, की हे जी काही आकृती आहे, ती आफ्रिका खंडाची आहे आणि हे सहारा वाळवंट आहे. तर याचं आपण उत्तर पाहिलेलं आहे, की हे आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट आहे. त्यानंतर पहा, की व्यक्ती आणि त्याचा कार्यकाळ लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. तर आपल्याला कसा योग्य असा पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, की सगळ्यात अगोदर कोणाचा कालखंड होता, त्यानंतर कुणाचा होता, अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, तर योग्य कालानुक्रम लावायचा आहे. बघा, तर मग सगळ्यात अगोदर तर तुम्हाला माहिती आहे वर्धमान महावीर आले होते. म्हणजे या ठिकाणी वर्धमान महावीर इथं पहिल्यांदा आहेत, इथं पण पहिल्यांदा आहेत आणि त्यानंतर बघा इथं गौतम बुद्ध आहेत, इथं गौतम बुद्ध आहेत. परंतु इथं काय आहेत चंद्रगुप्त मौर्य आहेत आणि इथं काय आहेत सम्राट अशोक आहेत. तर ही एक गोष्ट लक्षात असली पाहिजे, की चंद्रगुप्त मौर्य हे सम्राट अशोकाच्या अगोदर आहेत. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 1 हे काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर आले वर्धमान महावीर 1 नंबरला, त्यानंतर आले गौतम बुद्ध, त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य आणि मग आले सम्राट अशोक. अशा पद्धतीनं योग्य असा क्रम लावता येईल, यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे? तर वर्धमान महावीर दिसतायत. काय दिसतायत? वर्धमान महावीर. त्यानंतर कोण आहेत? तर गौतम बुद्ध आहेत. त्यानंतर कोण आहेत? तर चंद्रगुप्त मौर्य आणि मग आहेत सम्राट अशोक. तर योग्य असा कालक्रम लावत असताना नंबर 1 ला वर्धमान महावीर, नंबर 2 गौतम बुद्ध, नंबर 3 चंद्रगुप्त मौर्य आणि नंबर 4 आहे सम्राट अशोक. तर अशा पद्धतीनं तुम्हाला योग्य असा क्रम लावायचा आहे. त्यानंतर भारताची भौगोलिक वैशिष्ट्य याच्यानुसार आपल्याला काय करायच्या जोड्या लावायच्या आहेत. म्हणजे भारताच्या उत्तरेला कोणता भाग आहे, पूर्वेला कोणता आहे, पश्चिमेला कोणता आहे आणि दक्षिणेला कोणता आहे. तर यानुसार आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर जे आपल्याला माहीत आहे 4 या ठिकाणी जोड्या आहेत. त्याच्यापैकी जे माहीत आहे ते अगोदर या ठिकाणी जोडी लावायची. मग मला तर माहिती आहे किंवा सगळ्यांनाच माहिती असेल, की काय आहे उत्तरेला हिमालय आहे. बरोबर आहे. भारताच्या उत्तरेला काय आहे? तर हिमालय पर्वत आहे. तर मग दक्षिणेला काय आहे? तर हिंदी महासागर आहे. बरोबर आहे. त्यानंतर मग पूर्वेला काय आहे? तर बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मग अशा जोड्या नेमक्या कुठे आहेत? तर बघा म्हणजेच म्हणजेच 1 चं काय आहे? तर ब आहे. 1 चं ब बघा इथं दिलंय, इथं दिलंय, इथं पण दिलंय. तर त्यानंतर बघा पश्चिम. पश्चिमेला काय आहे? तर अरबी समुद्र आहे. म्हणजे 2 चं क. तर 2 चं क इथं पण आहे, इथं पण आहे. त्यानंतर उत्तरेला हिमालय म्हणजे 3 चं अ. तर बघा 3 चं अ हे बघा इथं आहे, इथं नाहीये. म्हणजेच या ठिकाणी आपली योग्य जोडी असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर बघा हे आहे भारताचा नकाशा. बरोबर आहे? सर्वांना दिसतोय? तर बघा, तुम्हाला तर माहिती आहे सर्वांना, की वरी काय असते बरं? दुसरा पेन घेते. सगळ्यात वर काय असते? तर उत्तर असते. बरोबर आहे. खाली काय असते? तर दक्षिण. दक्षिण थोडं पश्चिम, पश्चिमेकडं पूर्वेकडे गेलं का, हे काय असते इथं दक्षिण. बरोबर. त्याच्यानंतर इकडं आहे पूर्व आणि इकडं काय आहे पश्चिम. ह्या तर दिशा सर्वांना माहीतच आहेत. परंतु मी तुम्हाला काय सांगायचं आहे मला इथं, की पूर्वेला काय आहे? तर बंगालचा उपसागर आहे. त्याच्यानंतर दक्षिणेला काय आहे? तर हिंदी महासागर आहे. त्याचबरोबर उत्तरेला हे बघा इथं हिमालयाच्या पर्वतरांगा दिसतायत. हिमालय पर्वत आहे तिथं. त्याच्यानंतर पश्चिमेला काय आहे? तर अरबी समुद्र आहे. तर अशा पद्धतीनं आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. हे बघा हे दख्खनचं पठार सुद्धा लक्षात असावं. सह्याद्री पर्वत लक्षात असावा. तर बऱ्याच वेळेस काय होत आहे तर या नकाशावर आधारित प्रश्न विचारले जात आहेत, जे की आपण कुठंच वाचत नाही. मग ते आपल्याला कुठून आपण म्हणतो, की म्हणजे पेपर कुठून आला? तर चक्क म्हणे पुस्तकाच्या बाहेरून आला. पुस्तकात ते नव्हतंच, पण असं नाहीये. तर पहिलं तर तुमच्या मनातली एक गोष्ट क्लिअर करा. तुमच्या मनाला एक गोष्ट समजावून सांगा, की टी पेपर ते आउट ऑफ एरिया म्हणतात ना, तसं काही नसतो. तर टी जो काही पेपर आहे, तो पूर्णपणे शालेय पुस्तकावर आधारित असतो. ज्यानं शालेय पुस्तकावर ज्याची कमांड, त्याची टी-ए-टीमध्ये डिमांड. तर बघा अशाच पद्धतीनं प्रत्येक पान ना पान मी काय म्हणते, सुरुवातीपासून आता उदाहरणार्थ बघा,
आता हे जे काही पुस्तक आहे, या पुस्तकाचं हे वरचं पेज सुद्धा सोडायचं नाही. हे वरचं जे कव्हर आहे याचा सुद्धा अभ्यास करायचा. ह्याच्यावर कशाची माहिती दिली, काय नाही पूर्ण वाचून काढायचं. कुठलाच भाग सोडायचा नाही. नक्कीच तुम्हाला काय मी तर म्हणते ना, तुम्ही 100 पण क्रॉस कराल, त्याच्या पुढे पण जाल. तर अशा पद्धतीने फक्त पुस्तकावर कमांड मिळवायची. त्यानंतर पहा पेप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजेच काय तर तांबड्या समुद्राची माहिती पुस्तक. या पुस्तकात भारतीय डॅश उल्लेख आहे. म्हणजेच भारतातील नेमका कशाचा उल्लेख आहे? तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. हे जे काही पुस्तक आहे ते अनामिक ग्रीक खलाशानं पुस्तक लिहिलं होतं. तर या पुस्तकामध्ये नेमका कशाचा समावेश आहे? तर त्यामध्ये आहे बघा बेटांचा समावेश. कशाचा आहे? बेटांचा समावेश आहे. योग्य पर्याय निवडा. कसा पर्याय निवडायचा आहे? तर योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न म्हणजे या ठिकाणी विधानं आहेत. हडप्पा व मोहनदोजडो ही शहरे आजच्या बांगलादेशात आहेत. तर विधान काय म्हणतंय, की हडप्पा आणि मोहनदोजडो हे आजच्या बांगलादेशात आहेत. तर योग्य आहे का विधान हे? तर चुकीचं आहे. तर हडप्पा आणि मोहनदोजडो हे कुठे आहेत? तर पाकिस्तानमध्ये आहेत. कुठे आहेत? पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर म्हणजे एक आता पहिलं विधान तर चुकीचं आहे. त्याच्यानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत हे देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया असे म्हणतात. तर हे विधान अगदी योग्य आहे. तर बघा हे आपण हे पण लक्षात ठेवलं पाहिजे, की या ठिकाणी अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत याच्यामध्ये चीनचा समावेश नाहीये. हे मात्र कसं ठेवलं पाहिजे तर म्हणजे ते लक्षपूर्वक आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, की सगळे हे जे काही देश आहेत ते जवळचे आहेत. दक्षिण म्हणजे एकंदरीत आशिया खंडातील आहेत. परंतु त्याच्यामध्ये चीनचा समावेश केलेला नाहीये. आणि त्याला काय म्हणलेलं आहे तर दक्षिण आशिया असं म्हटलेलं आहे. तर हे विधान कसं आहे? योग्य आहे. तर आपल्याला योग्य पर्याय निवडायचा होता. तर फक्त बी हे काय आपलं योग्य विधान आहे. तर बघा इथं तुम्हाला काय दिसत आहे? अफगाणिस्तान म्हणजे मी काय म्हणत आहे? दक्षिण आशिया. पेन चेंज करते थांबा. दक्षिण आशियामध्ये कशाचा समावेश होतो? तर बघा त्याच्यामध्ये पाकिस्तानचा समावेश होतो, अफगाणिस्तानचा समावेश होतो, भारत आहे, त्याच्यानंतर बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, नेपाळ, भूतान या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? तर दक्षिण आशियामध्ये होतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चीन नाही, हे मात्र लक्षात असू द्या. बघा पुढं हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या डॅश भागात झाला. तर हडप्पा संस्कृतीचा जो काही विस्तार आहे तो कुठे झालेला आहे? तर वायव्य भागामध्ये झालेला आहे. जसं की इथं आपण पाहू शकता बघा. तर हे बघा, इथं काय आहे? तर उत्तर आहे. बरोबर आहे? इथं पूर्व आहे. तर वायव्य कोणता भाग असणार आहे? तर वायव्य ह्या ठिकाणी असेल बघा. तर या ठिकाणीच काय झालेलं आहे? तर हडप्पा संस्कृतीचा काय झालेला आहे? विकास झालेला आहे. भुर्ज वृक्ष आढळतात डॅश. कुठे आढळतात भुर्ज वृक्ष? यावर पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर काश्मीरमध्ये भुर्ज वृक्ष काय होतात? आढळतात. तर हे भुर्ज वृक्ष नेमकं असतात काय? तर पूर्वीच्या काळी आपल्याकडे जशी आता नवीन-नवीन प्रकारच्या वह्या वगैरे निघालेल्या आहेत. तर असे रजिस्टर वह्या तेव्हाच्या म्हणजे पूर्वीच्या काळी नव्हत्या. तर मग ते कशावर लिहायचे? तर भुर्ज वृक्षावर लिहायचे. हे असे पापुद्रे दिसतायत की नाही? तर ह्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं लिहिलं जायचं. खालीलपैकी भौतिक साधन नसलेला पर्याय निवडा. तर भौतिक साधन नसलेला पर्याय निवडायचा आहे. मग नेमकी भौतिक म्हणजे साधनं नेमकी काय असतात? तर काय असतात बघा इतिहासाची साधने असतात. कशाची? इतिहासाची साधने. तर हा जो काही चॅप्टर आहे तो 6वी ला आहे, 7वी ला आहे, 8वी ला आहे, 9वी ला आहे. अशा पद्धतीनं म्हणजे जवळ-जवळ सगळ्याच वर्गामध्ये इतिहासाची साधने हा चॅप्टर पहिला किंवा दुसरा आहे. मग इतिहासाची एकंदरीत किती साधनं आहेत? तर इतिहासाची एकंदरीत 3 साधनं आहेत. किती आहेत? 3 आहेत. मग ती कोणती? तर पहिलं आहे भौतिक, भौतिक साधने, त्याच्यानंतर लिखित साधने, असं काही सिक्वेन्स वगैरे नाहीये. आपण कोणतं पण आधी नंतर घेऊ शकता. मग भौतिक, लिखित आणि मौखिक. तर अशा पद्धतीनं हे काय आहे, पहिलं साधन आहे, हे दुसरं साधन आहे आणि हे तिसरं साधन आहे. तर मग आपल्याला विचारलेलं काय आहे, तर भौतिक साधनाविषयी विचारले, की भौतिक साधन नसलेला पर्याय. तर मग त्याच्यासाठी आधी आपल्याला भौतिक साधन म्हणजे काय ते तर माहीत असायला हवं. तर जे काही वास्तू आणि वस्तू असतात, त्याचबरोबर लेणी असतील, नाणी असतील, तर याचा सर्वांचा समावेश हा कशात होत असतो, तर भौतिक साधनामध्ये होत असतो. मग आता आपल्या पर्यायाकडे जाऊया आपण. बघा, मातीची भांडी, हे काय असणार आहे? एखादी वस्तूच असणार आहे. म्हणजे याचा समावेश होतो. त्याच्यानंतर किल्ले, याचा पण समावेश होतो. स्तूप, स्तूपचा पण समावेश होतो. परंतु या ठिकाणी आपल्याला चौथा पर्याय दिलेला आहे, बौद्ध साहित्य. तर बौद्ध साहित्य म्हणजे ह्याचा कशामध्ये समावेश होणार आहे? तर हे लिखित साधन आहे. काय आहे? लिखित साधन आहे. है की नाही? म्हणजे या ठिकाणी भौतिक साधन नसलेला पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक
4. त्यानंतर मग तुम्हाला वाटेल, की लिखित साधन नेमकं कोणतं आहे? तर लिखित साधन म्हणजे जे काही लिहून ठेवलेलं असतं, त्याला काय म्हणायचं? लिखित साधन असं म्हणायचं. मग इतिहासामध्ये जे काही पत्र लिहिलेली असतील किंवा आपल्या पूर्वजांनी जे काही पत्र लिहिलेली असतील किंवा एकमेकांना पाठवलेली काही दस्तऐवज असतील किंवा कार्यालयीन कागदपत्र असतील, तर या सर्वांचा समावेश लिखित साधनामध्ये होणार आहे. त्यानंतर आहे बघा मौखिक साधन. तर मौखिक म्हणजे काय? तर आपल्या पूर्वजांना जे काही गायलेल्या गाणे असतील, ओव्या असतील किंवा जात्यावरील गाणे असतील, या सर्वांचा समावेश कशात होतो? तर मौखिक साधनामध्ये होतो. म्हणजे जे की कुठेही लिहिलेलं नसतं. फक्त आपल्या पूर्वजांकडनं ते आपण ऐकलेलं असतं आणि आपलं म्हणजे त्यांचं ऐकून आपण म्हणतो आणि आपलं ऐकून आपली पुढची पिढी म्हणणार आहे. त्याला म्हणायचं मौखिक साधन. त्यानंतर खालील विधानासाठी योग्य पर्यायाची निवड करा. तर पर्याय आहेत मोहनदोजडो येथील स्नानगृहातील स्नानकुंड 2.5 मीटर खोल होते. तर हो, बरोबर आहे. 2.5 मीटर खोल आहे ते. त्याची लांबी सुमारे 15 मीटर आणि रुंदी 10 मीटर होती. तर हे विधान काय आहे? चुकीचं आहे. जे काही स्नानगृह आहे मोहनदोजडो या ठिकाणचं, तर त्याची लांबी ही किती आहे? तर 12 मीटर आहे आणि रुंदी किती आहे? तर 7 मीटर आहे. म्हणजे हे विधान काय आहे? चुकीचं आहे. आपल्याला योग्य पर्याय निवडायचा होता, तर फक्त हे काय आहे? योग्य विधान आहे. बघा, हे असं मोहनदोजडो या ठिकाणचं स्नानगृह आहे. तर या स्नानगृहाची जी काही खोली आहे, बघा इथं आपण काळा कलर घेऊया. ही जी काही खोली आहे ती काय आहे? तर 2.5 मीटर आहे. त्याचबरोबर ही जी काही लांबी आहे, ती लांबी आहे 12 मीटर आणि ही जी काही इथून तुम्हाला दिसते रुंदी, तर रुंदी आहे 7 मीटर. तर अशा पद्धतीचं हे स्नानगृह त्या ठिकाणी मिळालेलं आहे अवशेषांमध्ये. बघा, खाली दिलेल्या विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. आपल्याला कसा पर्याय निवडायचा आहे? तर योग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय आहेत अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा मध्ययुगीन कालखंड मानला जातो. तर या ठिकाणी विधान काय म्हटलेलं आहे, की अश्मयुगापासून 8व्या शतकापर्यंतचा जो काही कालखंड आहे, तो मध्ययुगाचा कालखंड मानला जातो. असं म्हणणं आहे आपल्या विधानाचं. परंतु खरं पाहिलं तर ते विधान चुकीचं आहे. कारण की अश्मयुगापासून 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा प्राचीन कालखंड म्हणून ओळखला जातो. कोणता कालखंड? प्राचीन कालखंड. म्हणजेच हे विधान जे आहे, ते विधान काय आहे? चुकीचं आहे. तर मध्ययुगीन हे काय आहे? चुकीचं आहे. तिथं असायला पाहिजे होतं प्राचीन कालखंड म्हणून ओळखला जातो. त्यानंतर बघा, सुरुवातीस वेद लिखित स्वरूपात नव्हते. तर हे विधान अगदी बरोबर आहे. म्हणजे कसं मुखतगत होते. पुढच्यांना ते म्हणायचे आणि त्यांच्या शिष्यानं तेच पाठ करायचं अशा पद्धतीनं म्हणजे ते कुठेही लिहिलेले नव्हते. म्हणजे हे विधान बरोबर आहे. बघा, इसवी सन पूर्व 1,500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयी माहिती वेद वाङ्मयातून मिळते. तर हे विधान काय आहे? योग्य आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी बी म्हणजे ब आणि क हे काय आहेत? योग्य आहेत विधानं. ब आणि क. तर पर्याय क्रमांक 2. हे विधान चुकीचं आहे. कसं आहे ते पण मी सांगितलेलं आहे. बघा, योग्य जोड्या लावा. आपल्याला जोड्या लावायच्या आहेत या ठिकाणी. तर हे मात्र तुमच्या नेहमी लक्षात असलं पाहिजे, की हे 3 ठिकाणं, 3-4 ठिकाणं काय केले पाहिजेत आपण पाठच करून टाकले पाहिजेत. तर सगळ्यात अगोदर लक्षात असू द्या, की हे जे काही दायमाबाद आहे, ते कुठं आहे? तर महाराष्ट्रामध्ये आहे. दायमाबाद महाराष्ट्र, दायमाबाद महाराष्ट्र आणि हे कालीबंगन राजस्थानमध्ये आहे. जिथं की नांगरलेल्या शेतीचे पुरावे मिळालेले आहेत. त्याच्यानंतर हे धोलावीरा, धोलावीरा कुठं आहे? तर गुजरातमध्ये आहे. हे आपल्या योग्य जोड्या आहेत. तर एकचं क. हे बघा, इथं पण क आहे, इथं पण क आहे. त्याच्यानंतर कालीबंगन म्हणजेच 2चं आहे. तर 2चं हे बघा इथं आहे. इथं लगेच दायमाबादचं ब. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा, प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीच्या मुद्रांविषयी अयोग्य विधान कोणते? ते ओळखा. तर हडप्पा संस्कृतीच्या ज्या काही मुद्रा होत्या, त्या मुद्रांविषयी काही विधानं दिलेली आहेत. तर आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे. बघा, विधानं आहेत. मुद्रा चौरस आकाराच्या होत्या. तर हो, बरोबर आहे. चौरस आकाराच्या पण मुद्रा होत्या. सिनेराईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात. तर हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर मुद्रावर डायनासोरच्या आकृत्या पाहायला मिळतात. तर हे मात्र विधान काय आहे? चुकीचं आहे. डायनासोरच्या आकृत्या होत्या का? तर नव्हत्या. त्याच्यावर होत्या बघा बैल, त्याच्यानंतर म्हैस, त्याच्यानंतर हत्ती, घोडा, त्याचबरोबर आणखीन कशाचे? तर काही कल्पित आकृत्या पण होत्या, ज्याच्यात की एक सिंग असलेला प्राणी, त्याचबरोबर काही माणसाच्या पण आकृत्या किंवा हो, आकृत्याच म्हणता येईल. आकृत्या त्यावर होत्या. तर अशा पद्धतीनं त्या मुद्रांवर
डायनासोर तर नव्हता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा आहे. तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. आणि मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात हे पण विधान काय आहे? बरोबर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीच्या त्या मुद्रा होत्या, ज्या की चौरस आकृती आहेत. विविध प्राण्यांचे त्याच्यावर काय होते, तर आकृत्या होत्या आणि ते ठसा उमटवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जात असे. खालील विधानांच्या संदर्भाने योग्य पर्याय निवडा. तर विधानं आहेत, हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत. तर योग्य आहे हे विधान. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात मिळालेल्या भांड्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. तर हे पण विधान काय आहे? बरोबर आहे. म्हणजे आणि दोन्हीही काय आहेत? योग्य आहेत. तर हे तुम्हाला दिसत आहे हडप्पा संस्कृतीचे अवशेष. तर या ठिकाणी भांडे पण सोबत पुरलेले किंवा सोबत ठेवलेले दिसत आहेत. मग त्यांचा असा काहीतरी समज असेल, की मेल्याच्या नंतर सुद्धा व्यक्तीला जीवन असतं. मग त्याच्या कामी येतील अशी भांडी त्याच ठिकाणी काय केली जायची? व्यक्तीच्या सोबत दिली जायची. त्यानंतर खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? तर विधानं आहेत, कालीबंगन येथे नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला. तर ही अगदी योग्य आहे. हे नेहमी लक्षात असू द्या, की कालीबंगन हे कुठं आहे? राजस्थानमध्ये आहे आणि तिथं नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळालेला आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक गहू, सातू म्हणजेच बार्ली ही मुख्य पिके घेत. तर हे पण विधान काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर बघा हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत नव्हता. तर हे विधान मात्र चुकीचं आहे. कारण की हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहिती होता. ते तुम्ही एक म्हणजे थोडासा भंगलेला पुतळा बघितला असेल एका व्यक्तीचा आहे. त्याच्या अंगावर काय आहे? शाल आहे. मग शाल आहे म्हणल्यावर नक्कीच कापड त्यांना माहिती होतं. कापड जे काही वस्त्र आहेत ते कशापासून बनतात? तर कापसापासून बनतात. मग निश्चितच त्यांना कापूस माहीत होता. त्याचबरोबर पुस्तकात सुद्धा त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर बघा हडप्पा काळात राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जायचे. हे विधान पण काय आहे? योग्य आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला अयोग्य विधान निवडायचं होतं, तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला धान्य दिसत आहे, तर त्याच्यामध्ये हे काय आहे? तर गहू आहेत. हे निश्चितच तुम्ही ओळखलेले असतील. तर त्यानंतर हे आहेत सातू. सातू किंवा याला काय म्हणतात? तर बार्ली असं पण म्हणतात. त्यानंतर इजिप्तमध्ये डॅश हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. तर हडप्पा संस्कृतीचे व्यापारी इजिप्तमध्ये मलमलचे कापड पुरवत असत. तर याचं योग्य उत्तर तर तुम्हाला माहितीच आहे आणि ह्या ठिकाणी हे मलमलचं कापड या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा खाली दिलेल्या विधानांच्या संदर्भाने योग्य पर्याय निवडा. बघा लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली. हे पण बरोबर आहे. ज्या पद्धतीनं कालीबंगन येथे नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला तसंच काय मिळालेलं आहे लोथल इथं तर मोठ्या आकाराची किंवा प्रचंड आकाराची गोदी मिळालेली आहे. मग नेमकं गोदी म्हणजे काय? ते आपण पुढे पाहणारच आहोत बघा. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला, तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी योग्य विधान पाहिजे आणि आणि दोन्ही पण काय आहेत? योग्य आहेत. तर तुम्हाला म्हटलं होतं, की काय तर लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली. तर गोदी म्हणजे असंच ठिकाण असतं बघा, जिथं की काय व्यापारी म्हणजे समुद्राच्या मार्गाने व्यापार चालतो, त्यालाच काय म्हणतात? गोदी असं म्हणतात. हे बघा इथं गोदाम आहेत, म्हणजे तिथं माल ठेवण्यासाठी वगैरे जागा आहे. त्याचबरोबर हा जो काही कामगार आहे, तो काय करत आहे? मालाची ने-आण करत आहे. समुद्र मार्गाने काय होत आहे? माल येत आहे. त्याचबरोबर इथलचा काही जात पण असेल, म्हणजे आयात आणि निर्यात दोन्ही पद्धतीनं या ठिकाणी व्यापार चालत आहे. तर यालाच काय म्हणतात? तर गोदी असं म्हणतात. खाली दिलेल्या हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या कारणापैकी अयोग्य कारण कोणते? तर चुकीचं कारण आपल्याला ओळखायचं आहे. बघा पुन्हा-पुन्हा येणारे महापूर. तर बरोबर आहे. व्यापारात झालेली लक्षणीय वाढ. तर आता तुम्हीच बघा, व्यापारात जर लक्षणीय वाढ झाली असती, तर हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला असता का? तर निश्चितच झाला नसता. म्हणजे हे विधान कसं आहे? तर चुकीचं आहे, अयोग्य आहे. बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, तर यामुळे सुद्धा ऱ्हास झालेला आहे. पर्जन्यमान कमी होणे, नद्यांची पात्रे कोरडी पडणे आणि भूकंप इत्यादी कारणामुळे काय झालेलं आहे? तर हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे. परंतु इथं आपल्याला अयोग्य कारण म्हणजे शोधायचं होतं. ते आहे व्यापारात झालेली लक्षणीय वाढ. व्यापारात लक्षणीय वाढ झाल्यावर कुठल्याच संस्कृतीचा ऱ्हास होणार नाही. हडप्पाच काय. अयोग्य विधानाचा पर्याय निवडा. तर विधानं आहेत वैदिक वाङ्मयात अत्यंत समृद्ध असलेला ऋग्वेद हा ग्रंथ गद्य रूपात आहे. तर हे जे काही विधान आहे, तर हे विधान चूक आहे. तर कसं चूक आहे बघा, वैदिक वाङ्मयात अत्यंत समृद्ध असलेला जो काही ऋग्वेद आहे, तो गद्य रूपात नव्हता, तर कोणत्या रूपात होता? तर पद्य रूपात होता किंवा आपण त्यालाच काव्य रूपात असं सुद्धा म्हणू शकतो.
ते गद्य रूपामध्ये नव्हता. म्हणजेच हे विधान झालं चुकीचं. त्याच्यानंतर ऋचा म्हणजे स्तुती, तर बरोबर आहे. ऋग्वेदामध्ये देवांची काय केली जायची? स्तुती केली जायची. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद, हे पण विधान बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा होता आणि ते आहे फक्त अ. खाली काही वेदकालीन संस्कृती संबंधी विधाने दिली आहेत. तर किती विधाने बरोबर आहेत? असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, कुटुंबातील कर्त्या पुरुषाला गृहपती म्हणतात, तर बरोबर आहे. वेदकालीन स्त्रियांना समाजात विशेष स्थान नव्हते, असं म्हणणं मात्र चुकीचं आहे. कारण वेदकालीन स्त्रियांना समाजात विशेष स्थान होतं. त्यांना त्याच्यामध्ये आपण ती गार्गी, लोपामुद्रा वगैरे त्यांची नावं पुस्तकात दिलेली आहे. बघा, निष्ठ नावाचा लोकप्रिय दागिना होता. हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर किती विधानं बरोबर आहेत? तर हे 1 आणि हे 1 म्हणजे एकाने की झाली, तर 2 विधानं काय आहेत? बरोबर आहेत. फक्त 2. एक विधान काय आहे? चुकीचं आहे. तर बघा, वेदकालीन स्त्रिया तुम्हाला विविध कामामध्ये, विविध कला क्षेत्रामध्ये दिसत आहेत. म्हणजे त्यांना विशेष स्थान नव्हतं का? तर विशेष स्थान होतं. बघा, लिहिताना, वाचताना सुद्धा तुम्हाला त्या स्त्रिया दिसत आहेत. त्याचबरोबर त्या काळची जी दागिने आहेत, ती आपण या ठिकाणी दाखवलेली आहेत. प्रश्न बघा, आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुःखांवर करायचे उपाय सांगणारा, औषधी वनस्पतीची माहिती सांगणारा ग्रंथ कोणता? तर ते आहे अथर्ववेद. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये डॅशचा मोठा वाटा आहे. संगीताच्या निर्मितीमध्ये तर भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. त्यानंतर यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणारा ग्रंथ कोणता? तर तो आहे ब्राह्मण ग्रंथ. तर यज्ञविधीमध्ये वेदाचा वापर कसा करायचा? हे जर कोणत्या ग्रंथामधून कळत असेल तर ते आहे ब्राह्मण ग्रंथ. त्यानंतर खाली हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये दिली आहेत. त्यातील किती विधाने योग्य आहेत? नगर रचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. तर अगदी बरोबर आहे. हडप्पा संस्कृतीचं जे काही नगर रचना होती, अत्यंत चांगल्या पद्धतीची म्हणजे स्वच्छता वगैरे खूप चांगली होती. ही एक प्राचीन संस्कृती आहे. तर अगदी बरोबर आहे. ती काय आहे? तर प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीत भव्य मंदिरे निर्माण करण्यात आली होती. हे विधान मात्र चुकीचं आहे. कारण की कुठंही आपल्याला अवशेष मिळत नाहीत मंदिराचे वगैरे. आलं का लक्षात? म्हणजेच हडप्पा संस्कृतीमध्ये मंदिरं वगैरे आढळलेली नाहीयेत. तर या ठिकाणी काय लिहिलंय, की मंदिरे निर्माण करण्यात आली होती. हे विधान काय आहे? चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी ब आणि अ म्हणजे फक्त 2 विधानं काय आहेत? तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला डॅश म्हणतात. काय म्हणतात त्याला? तर अश्वशक्ती असं म्हणतात. हा पण प्रश्न माहीत आहे का तुम्हाला? यामधला आहे. दिलेल्या विधानांपैकी चुकीच्या विधानाची निवड करा. तर या ठिकाणी आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे. यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद, तर हे चुकीचं आहे. ऋग्वेदात काय आहे? तर देवांची स्तुती आहे. काय आहे? देवांची स्तुती आहे. अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद कोणता आहे? तर अथर्व वेद आहे. अगदी बरोबर आहे. यज्ञविधीच्या वेळी मंत्र गायन करण्यात मार्गदर्शन करणारा वेद सामवेद, तर अगदी बरोबर आहे. संगीताची माहिती देणारा वेद कोणता आहे? तर सामवेद आहे. त्याला भारतीय संगीताचा पाया असं सुद्धा म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे. तर फक्त हे काय आहे? चुकीचं विधान आहे. तर हा तोच प्रश्न आहे. फक्त इथे तुम्हाला काय दिलेलं आहे? 4ही वेद दिलेले आहेत. जसं की अथर्व वेद आहे. कोणता वेद आहे? हे बघा, अथर्व वेद आहे, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद आहे. तर यज्ञ म्हणताना जे काही मंत्र म्हणायचे असतात, तर त्याविषयी जे काही मार्गदर्शन आहे ते यजुर्वेदमध्ये असतं. त्याचबरोबर गायनाविषयी जे काही आहे ते सर्वच्या सर्व सामवेदामध्ये येतं. हे बघा, इथं गायनाचं तुम्हाला दिसत असेल, तबला वगैरे याच्यावरून समजून घ्यायचं. आणि ऋग्वेदामध्ये काय असते? तर स्तुती असते. अथर्ववेदामध्ये म्हणजे राजानं राज्य कसं करावं, एखाद्या दुःखावर त्या ठिकाणी काय केली जाते, तर म्हणजे त्या दुःखाचं निरसन कसं करायचं, यावर माहिती दिलेली असते. त्याचबरोबर झाडपाल्याचं म्हणजे औषध वगैरे पण त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अथर्व ऋषीच्या नावावरून या वेदाला नाव देण्यात आलेलं आहे. श्रेणीच्या प्रमुखाला डॅश म्हणतात. तर काय म्हणतात? तर श्रेष्ठी असं म्हणतात. श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी असं म्हणतात. खाली दिलेल्या विधानापैकी योग्य विधानाची निवड करा. बघा, विधान आहेत राज्यात ज्येष्ठ व्यक्तीच्या मंडळास सभा म्हणतात. तर ज्येष्ठ व्यक्तीच्या मंडळास काय म्हणतात? सभा म्हणतात. हे विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असं म्हणतात. तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजेच काय, तर योग्य विधानं कोणती आहेत? अ आणि ब दोन्हीही काय आहेत? योग्य आहेत. माणूस प्रारंभी बोरूने डॅशवर लिहित असे. तर बोरूने कशावर लिहित असे? तर बोरूने कशावर लिहित असे? तर ते लिहित असे कच्च्या विटावर.
इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर प्राक या शब्दाचा अर्थ होतो पूर्वीचा. हा पण प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. प्रश्न आहे, खाली गौतम बुद्धाच्या संदर्भात काही विधाने दिली आहेत. त्यापैकी अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. तर विधान आहेत बघा. कुंडग्राम येथे गौतम बुद्धांचा जन्म झाला. तर हे विधान कसं आहे? तर जर तुम्ही अभ्यास केला असेल, तर निश्चितच तुम्हाला कळेल, की कुंडग्राम येथे गौतम बुद्धांचा जन्म झालेला नाहीये. मग कोणाचा जन्म झालेला आहे कुंडग्राम येथे? तर कुंडग्राम या ठिकाणी कोणाचा जन्म झालेला आहे? तर वर्धमान महावीर यांचा जन्म झालेला आहे. वर्धमान महावीर. बरोबर आहे का? त्यानंतर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, की मग गौतम बुद्धाचा इथं जन्म झाला नाही, तर मग कुठं झालेला आहे? तर ते पण लगेच आपण काय करूयात, म्हणजे आलोच आहोत, पाहतच आहोत, तर सगळीच माहिती घेऊया. तर कुठे झालेला आहे? तर लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे आपल्याला काय शोधायचं होतं? तर अयोग्य विधान शोधायचं होतं आणि अयोग्य विधान कोणतं आहे? तर पहिलं अयोग्य विधान आहे. मग आता बाकीचे विधानं आपण लगेच वाचून घेऊया, जे की सर्वच्या सर्व विधानं कशी आहेत? योग्य आहेत. यामधून तुम्हाला माहिती मिळणार आहे ती अशी, की शुद्धोधन आणि मायादेवी हे त्यांचे आई-वडील होते. कोणाचे? गौतम बुद्धाचे. त्याच्यानंतर गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ असे होते. त्यानंतर बघा पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांना बोधी प्राप्त झाली आणि त्यालाच काय म्हणू लागले? तर बोधी वृक्ष असं म्हणू लागले. आलं का लक्षात? म्हणजे या ठिकाणी हे बाकीचे जे सर्व विधानं आहेत, ते काय आहेत? तर योग्य आहेत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असा आहे, छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते. हे प्रसिद्ध वचन कोणाचे? तर हे जे काही वचन आहे ते कोणाचं आहे? तर गौतम बुद्धांचं आहे. प्रश्न आहे, धर्म आणि धर्मग्रंथांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडी आपल्याला काय करायची? शोधायची आहे. या ठिकाणी आपल्याला धर्म आणि धर्मग्रंथांच्या जोड्या दिलेल्या आहेत. जोड्या बरोबर म्हणजे समोरासमोर दिलेल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडी आपल्याला शोधायची आहे. तर बघा फारशी, तोराह, इस्लाम, कुराण, ख्रिश्चनचा बायबल ग्रंथ, बौद्ध धर्म तर त्रिपिटक. तर बौद्ध धर्माचं त्रिपिटक आहे, बरोबर आहे. बायबल, ख्रिश्चनचं बायबल आहे, ते पण योग्य आहे. इस्लामचं कुराण आहे, तर ते पण बरोबर आहे. मग पारशी धर्माचा तोराह नाहीये. तर मग नेमकं पारशी धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे? तर पारशी धर्माचा धर्मग्रंथ आहे अवेस्ता. कोणता आहे? अवेस्ता. तर पारशी धर्माचा धर्मग्रंथ अवेस्ता आहे. म्हणजे या ठिकाणी चुकीची किंवा अयोग्य आहे. ते म्हणजे पहिलाच पर्याय आपला अयोग्य आहे. तर मग तोराह हा जो काही धर्मग्रंथ आहे, तो नेमका कुठल्या धर्माचा आहे? तर जो धर्माचा आहे, त्यालाच यहुदी असं पण म्हणतात. चला पुढे जाऊया. त्यानंतर जोड्या जुळवा. तर बऱ्याच वेळेस असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे याच्या अगोदर पण, की काय करायचं महाजनपद आणि त्यांची राजधानी, नेमकी त्याची राजधानी कोणती आहे? कधी-कधी राजधानी सोबत जोड्या लावायला लावतात, तर कधी-कधी एखाद्या महाजनपदाचा राजा कोणता आहे याच्याविषयी माहिती विचारत असतात किंवा जोड्या लावायला सांगतात. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? तर राजधानी आणि हे काय आहेत? तर महाजनपद आहेत. तर आपल्याला या ठिकाणी योग्य जोड्या अशा लावायच्या आहेत. तर तुम्हाला माहितीच आहे, की कोसलची राजधानी कोणती आहे? तर कोसलची आहे बघा श्रावस्ती. त्याच्यानंतर वत्स, वत्सची आहे कोशांबी. अवंतीची राजधानी आहे उज्जैनी आणि मगधची राजधानी आहे राजगृह. तर मग असं कुठे दिसतंय तुम्हाला? तर कोसल म्हणजे पहिल्याचं ड. पहिल्याचं ड इथं आहे, इथं आहे. त्याच्यानंतर वत्स, कोशांबी म्हणजे दुसऱ्याचं अ. हे बघा इथं आहे, इथं नाहीये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 1. म्हणजेच बाकीच्या जोड्या आपण बघून घेऊया, की अवंती म्हणजे तिसऱ्याचं ब बरोबर आहे. त्याच्यानंतर मगध चौथ्याचं क म्हणजे एकंदरीत आपल्या सर्व म्हणजे जोड्या काय झालेल्या आहेत बरोबर आणि पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर. त्यानंतर डॅश राजाच्या काळात बौद्ध धर्माची पहिली परिषद, मी काय म्हणते पहिली परिषद, परिषदलाच काय म्हणतात तर संगीती असं पण म्हणतात. मगधच्या राजधानीचे शहर राजगृह येथे झाली. तर आपल्याला इथं काय लक्षात ठेवायचं आहे, की बौद्ध धर्माच्या ज्या काही 4 परिषदा झालेल्या आहेत किंवा संगीती झालेल्या आहेत, त्या कोणत्या राजाच्या काळात त्याचबरोबर कोठे झालेल्या आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पहिलाच प्रश्न म्हणजे प्रश्न आपल्याला विचारलाय, की पहिली परिषद किंवा संगीती कोणत्या राजाच्या काळात झाली आहे, असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर योग्य उत्तर आहे अजातशत्रू.
तर अजातशत्रूच्या काळात झालेली आहे पहिली. बरोबर आहे. त्याचबरोबर कुठे झाली? तर राजगृह या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर मग आपल्याला दुसरी परिषद कुठं झाली? त्याचबरोबर कोणत्या राजाच्या काळात झाली? हे पण आपण जाणून घेऊया चलत. तर बघा, जे काही दुसरी परिषद आहे, ती कुठं झालेली आहे? तर ती झालेली आहे वैशाली या ठिकाणी झालेली आहे. आणि कोणत्या राजाच्या काळात झालेली आहे? तर शिशुनाग या राजाच्या काळात झालेली आहे. त्यानंतर मग तिसरी परिषद पण लगेच जाणून घेऊया. तर तिसरी परिषद ही सम्राट अशोकाच्या काळामध्ये आणि पाटलीपुत्र येथे झालेली आहे. तुम्ही हे कुठेतरी लिहून ठेवा. त्याचबरोबर त्याला वारंवार वाचा. एक प्रश्न तर याच्यावर नेहमीच असतो बघा. मग चौथी परिषद, जी काही बौद्ध धर्माची चौथी परिषद आहे, ती चौथी परिषद बघा कोणाच्या काळात झालेली आहे? कोणाच्या काळात झालेली आहे? तर सम्राट कनिष्क यांच्या काळात झालेली आहे चौथी परिषद. आणि कुठं झालेली आहे? तर काश्मीरला झालेली आहे. सम्राट कनिष्क यांच्या काळामध्ये. म्हणजे एकंदरीत आपण एकाच प्रश्नामध्ये चारही परिषदा ज्या की कुठं-कुठं झालेल्या आहेत, कोणत्या राजाच्या काळात झालेल्या आहेत आणि खरोखरच सांगते हे खूप महत्वाचं आहे. ही माहिती मी एकत्र गोळा करून सांगण्याचं कारण असं, की तुम्ही ते कुठेतरी लिहून ठेवावं आणि ते पाठ करून टाकावं. कारण की नेहमी याच्यावर प्रश्न असतो. त्यानंतर बघा, आपण या ज्या जोड्या आहेत, ते जे काही आपले पुस्तक असते की नाही, त्याच्या पाठीमागे स्वाध्याय दिलेला असतो विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी. तर त्या ठिकाणचे आपण उचललेले आहेत. तर तुम्ही म्हणाल, की त्या ठिकाणचे प्रश्न येतात का? तर हो, तसे पण प्रश्न आलेले आहेत. तर बघा, संगीती. संगीती म्हणजे काय? तर आपण मगाशीच पाहिलं, की संगीती म्हणजे परिषद. त्याचबरोबर धनानंद कोण होते? तर धनानंद हे नंद राजा होता. नंद घराण्यातील राजा होता. आणि पाटलीग्राम हे अजातशत्रूच्या काळामध्ये म्हणजे अजातशत्रू यांनाच उभारलेलं किंवा बांधलेलं काय आहे? राजधानीचं शहर आहे. तर त्यामुळं आपण योग्य ती अशी जोडी लावलेली आहे. महागोविंदचा काहीही संबंध नाहीये. तर मग या ठिकाणी योग्य पर्याय कोणता येईल बरं? तर एकच ब. पहिल्याचं ब इथं आहे. त्याच्यानंतर धनानंद. 2चं ड. हे बघा इथं आहे 2चं ड. त्याच्यानंतर पाटलीग्रामचं अ, म्हणजे तिसऱ्याचं अ. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. बघा प्रश्न आहे, नंद घराण्यासंदर्भात दिलेल्या विधानासाठी योग्य पर्याय निवडा. तर आपल्याला जे काही नंद घराणं होतं त्याच्याविषयी आपल्याला योग्य असं विधान निवडायचं आहे. बघा, विधानं आहेत पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य निर्माण केले. तर हे विधान अगदी बरोबर आहे. नंद घराण्याविषयी. त्याच्यानंतर वजन मापांची प्रमाणित पद्धत सुरू केली. हे पण विधान काय आहे तर अगदी योग्य आहे. त्याच्यानंतर चंद्रगुप्त हा धनानंद घराण्याचा शेवटचा राजा होता. हे मात्र विधान थोडं गडबड आहे. कारण की चंद्रगुप्त हा नंद घराण्याचा राजाच नव्हता ना. म्हणलं तर ते चंद्रगुप्त पहिला आणि चंद्रगुप्त दुसरा हा गुप्त घराण्याचा येईल, की नाही? आणि चंद्रगुप्त मौर्य म्हणलं तर मग हे तर मौर्य घराण्याशी संबंधित असेल. तर या ठिकाणी धनानंद घराण्याचा शेवटचा राजा हा कोण आहे? चंद्रगुप्त आहे असं म्हणलेलं आहे. म्हणजे हे विधान काय आहे? योग्य आहे. हे विधान काय आहे? तर चुकीचं आहे. मग नंद घराण्याचा शेवटचा राजा आपल्याला माहित पाहिजे. तर तो कोण आहे? धनानंद आहे बघा. कोण आहे? धनानंद. नंद लक्षात राहते ना नंद राजा, धनानंद. तर तुम्हाला याचं थोडक्यात माहिती सांगते कारण कसं आहे, आपण त्याला जेव्हा छोटे-छोटे म्हणजे गोष्ट स्वरूपामध्ये ऐकतो ना, तेव्हा आपल्या बऱ्याचशा गोष्टी काय होतात लक्षात राहतात. तर मी पण असं ऐकलेलं आहे, पुस्तकात असं दिलेलं नाहीये. पण बघा, जो काही धनानंद राजा होता, याचा पराभव कुणी केलेला आहे? तर चंद्रगुप्त मौर्याने केलेला आहे. तर हा जो काही धनानंद राजा होता की नाही, तो अतिशय क्रूर वृत्तीचा होता. तो काय करायचा? प्रजेला त्रास द्यायचा. त्याचबरोबर हे जे काही चंद्रगुप्त मौर्य होते की नाही, चंद्रगुप्त मौर्याचे गुरु किंवा मग चाणक्य ऋषीकडून काय केलेली होती? विद्या प्राप्त केलेली होती. चाणक्य ऋषीकडून काय केलेली होती? तर विद्या प्राप्त केलेली होती आणि मग संबंध असा होता, की ह्या धनानंदानं काय केला होता, तर चाणक्य ऋषीचा काय केला होता? अपमान केला होता आणि मग त्याचा बदला म्हणून त्याचा जो काही काय म्हणता येईल त्याला शिष्य आहे. कोण आहे शिष्य? तर चंद्रगुप्त मौर्य आहेत. मग चंद्रगुप्त मौर्यानं काय केलेलं आहे, तर धनानंदाचा पराभव केलेला आहे. म्हणजे ते नंद राज्य या ठिकाणी काय झालेलं आहे, तर एक प्रकारे नंद राज्याचा काय झालेला आहे, तर शेवट झालेला आहे. नंद घराण्याचा शेवट होऊन त्या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्यानं आपली सत्ता मगधवर काय केलेली आहे, स्थापन केलेली आहे.
अशा पद्धतीनं म्हणजे या ठिकाणी हे विधान काय आहे तर चुकीचं आहे. चंद्रगुप्त मौर्याने नंद राजवटीचा शेवट केला. तर हे तर विधान काय आहे योग्यच आहे. आपण या ठिकाणी आत्ताच पाहिलेलं आहे, की कशा पद्धतीनं कोणी कोणाचा शेवट केला किंवा कोणी कोणावर आक्रमण केलं. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे तर आता योग्य पर्याय निवडायचे आहेत. तर इथं तुम्हाला काय योग्य दिसतंय तर अयोग्य आहे. त्याचबरोबर ब आहे आणि ड आहे. असा कोणता पर्याय आहे तर फक्त अ, ब आणि ड योग्य. म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर निश्चितच तुम्हाला सर्व गोष्टी समजत असतील असं समजून आता आपण पुढे चलूया. त्यानंतर बघा डॅश राजाने पर्शिपोलिस हे राजधानीचे शहर उभारले. तर तो कोणता राजा होता ज्याने की पर्शिपोलिस हे शहर उभारलेलं आहे? तर तो राजा होता सम्राट दारायुष. यानं बघा दारक नावाचे एक चलन काढले होते. काय दारिक नाव होतं वाटतं त्या चलनाचं. तर यामुळं काय झालं होतं, तो व्यापार सोपा झाला होता. काय होता? व्यापार सोपा झाला होता. त्यानंतर बघा, खाली दिलेल्या विधानासंदर्भात योग्य पर्यायाची निवड करा. तर आपल्याला योग्य असा पर्याय निवडायचा आहे. विधान आहे सिकंदराने भारतातील जिंकलेल्या प्रदेशाच्या व्यवस्थेसाठी नेमलेल्या ग्रीक अधिकाऱ्यांना सत्रप असे म्हणतात. तर हे विधान अगदी योग्य आहे. ज्यावेळेस सिकंदर यालाच अलेक्झांडर असं पण म्हणतात, की यानं काय केलं भारतावर आक्रमण केलं, अनेक प्रदेश जिंकून घेतला. परंतु शेवटी नंतर तो आपल्या मायदेशी जाण्याचा त्याने निर्णय घेतला. मग तो परत जात असताना त्याने जे काही जिंकलेले प्रदेश आहेत, ते जिंकलेले प्रदेश आपले जे काही सोबती होते त्यांना काय केले वाटून दिले आणि वाटून दिलेल्या प्रदेशालाच म्हणजे वाटून दिले आणि त्या ठिकाणी काही अधिकारी नेमले, तर त्याला सत्रप असं म्हणतात. याच्याविषयी पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर हे विधान काय आहे? योग्य आहे. त्यानंतर विधान आहे बघा, सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. तर हे पण विधान काय आहे? ते योग्य आहे. ते गांधार चित्रशैली वगैरे ते सगळं याच्यामुळे झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय तर हे दोन्ही विधानं काय आहेत? ते योग्य आहेत. त्यानंतर बघा, ग्रीक राज्यासंदर्भात दिलेल्या विधानापैकी अयोग्य विधान कोणते? तर ग्रीक राज्याविषयी आपल्याला विधान पाहायची आहेत. बघा, ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कला शैलीवर प्रभाव पडला. त्यातून गांधार या नव्या कला शैलीचा उदय झाला. तर हे अगदी योग्य आहे. आपल्याला अयोग्य निवडायचे ना, मग हे योग्य आहे. बघा पुढं. ग्रीक राजांची नाणी ही वैशिष्ट्यपूर्ण होती. तर हे पण बरोबर आहे. त्यानंतर ग्रीक नाण्यावर एका बाजूला सिंहाचे म्हणत आहेत, सिंहाचे, तर दुसऱ्या बाजूला नागदेवतेचे चित्र असत. हे हे वाक्य मात्र चुकीचं आहे. ज्यांना पुरेपूर म्हणजे शालेय पुस्तकांचा रेगणारेग वाचली आहे, त्याचबरोबर परत-परत रेगणारेग बरेच जण कसं करतात, की एकदा वाचलं म्हणजे ते पुस्तक परत पाहायचं नाही, असं ठरवतात किंवा त्यांना वाटतं एकदा पाहिलं म्हणजे झालं. ते काही स्वामी विवेकानंद नाहीत, काही नाहीत. तर प्रत्येक पुस्तक हे आपल्याला परत-परत वाचावं लागणार आहे. जेव्हा आपण वाचतो ना, तेव्हा आपल्या हातात एक रेड कलरची पेन ठेवा. मग जे महत्त्वाचं वाटलं त्याला थोडंसं त्या शब्दाला गोल करा. त्याचबरोबर त्याला अंडरलाईन करा. अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवता येईल आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही वाचत असाल ना, तेव्हा एखाद्या हिरव्या कलरचा किंवा एखाद्या आकाशी कलरचा असा कुठलाही पेन वापरा ना. सध्या तर कुठलेही पेन अवेलेबल आहेत. मग दुसऱ्या वेळेस आपण वाचताना मग दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही वाचता त्यावेळेस जरी तुम्ही पहिल्यांदा वाचलेलं असेल, तरी सुद्धा अशीच माहिती तुमच्या लक्षात येते, की जे तुम्ही पहिल्यांदा वाचून सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं नाहीये. त्यामुळं प्रत्येक पुस्तक हे 3-4 वेळेस परीक्षा होण्याअगोदर 3-4 वेळेस तरी वाचून व्हायला पाहिजे. तेव्हा जर तुमचं 3-4 वेळेस वाचून झालं असेल आणि तुमची टी निघाली नाही असं होऊ शकत नाही. तर बघा, हे झालं ज्ञान. आता पुढे बघूया. बघा, ग्रीक नाण्यावर एका बाजूला सिंहाचे तर दुसऱ्या बाजूला नागदेवतेचे चित्र असते. तर हे विधान मात्र चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे? तर समजा उदाहरणार्थ इथे घेऊयात आपण. हे काय आहे? तर ग्रीक नाणं आहे. तर इथे एका बाजूला काय आहे माहितीये का? तो जो कोणी ग्रीक राजा असेल, त्याचं त्या ठिकाणी चित्र आणि त्याचं नाव असतं एका बाजूला. काय? तर ग्रीक राजाचे चित्र. त्याचबरोबर त्याचं नाव पण असतं बरं. आणि मग ही जी काही दुसरी बाजू आहे की नाही, तिथं कोणा नागदेवतेचं वगैरे चित्र नसतं. नागदेवतेचं चित्र नसतं. मग कोणाचं चित्र असतं? थांबा हां, एकच मिनिट हां. तर दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचं चित्र असतं. ग्रीक देवतेचे चित्र. तर हे लक्षात असू द्या याच्याकडे बघा जरा व्यवस्थित. म्हणजे ग्रीक जे काही नाणे आहेत त्याच्यावर एका बाजूला काय असतं तर राजाचं चित्र. जसं की सिकंदर राजा होता. कोण?
सिकंदर. तर त्याचं एका बाजूला काय होतं, तर चित्र होतं, त्याचबरोबर त्याचं नाव होतं आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचं. म्हणजे राजाला आणि देवतेला एक प्रकारे समान प्राधान्य दिलेलं दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी हे विधान तर काय मिळालं आपल्याला चुकीचं मिळालेलं आहे. आपल्याला अयोग्यच विधान निवडायचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. चौथं विधान आहे, की सम्राट अलेक्झांडरने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायुव्य प्रदेशावर स्वारी केली. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वेगळं नाव वाटत असेल अलेक्झांडर, परंतु अलेक्झांडर म्हणजे सिकंदर बरं. प्रश्न काय आहे, की मौर्य साम्राज्याचा संस्थापक राजा कोण? तर मौर्य साम्राज्याचं म्हणजे संस्थापक किंवा निर्मिती कोणी केली होती? तर ती चंद्रगुप्त मौर्याने केली होती. तर मी तुम्हाला हे पण सांगते, की बघा आता सगळ्यात अगोदर कोण आलं? तर चंद्रगुप्त मौर्य. म्हणजे तो धनानंद होता ना, जो की क्रूर राजा म्हणून ओळखला जात होता. तर त्याच्यावर विजय मिळवून त्या ठिकाणी मगधवर राज्य कोणी निर्माण केलेलं आहे, तर ते केलं चंद्रगुप्त मौर्यानं. आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यानंतर मग कोण? तर चंद्रगुप्त मौर्य यांच्यानंतर बघा आलेले आहेत ते म्हणजे बिंदुसार. म्हणजे चंद्रगुप्त यांचा मुलगा कोण? तर बिंदुसार. बरोबर आहे. आणि मग बिंदुसार यांच्यानंतर म्हणजे हे जे काही बिंदुसार आहेत, तर यांचा मुलगा आहे पुन्हा सम्राट अशोक. कोण? सम्राट अशोक. आणि सम्राट अशोक नंतर हे सम्राट अशोक आणि सम्राट अशोक नंतर बृहद्रथ. तर अशा पद्धतीनं एकंदरीत चंद्रगुप्त मौर्य, त्याच्यानंतर बिंदुसार, त्याच्यानंतर सम्राट अशोक आणि बृहद्रथ. अशा पद्धतीनं एक प्रकारे म्हणजे जर विचारलं तुम्हाला, की मौर्य साम्राज्याचं म्हणजे कालानुक्रम विचारला, की योग्य अशी जोडी लावा, असा पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा ते पुढे पाहूयात. विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने डॅश हे नाटक लिहिले. तर कोणते नाटक लिहिले? तर ते तुम्हाला माहितीच असेल, मुद्रा राक्षस. विशाखा दत्त हे काय आहेत? तर संस्कृत नाटककार आहेत आणि त्यांनी मुद्रा राक्षस हे नाटक लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा, गुजरात राज्यात जुनागड जवळ डॅश राजाने सुदर्शन नावाचे धरण बांधले. तर कोणी बांधलेलं आहे ते? तर चंद्रगुप्त मौर्यानं बांधलेलं आहे. लक्षात असू द्या, यावर पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर डॅश या ग्रंथाकडे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्वाचे साधन म्हणून पाहिले जाते. तर तो ग्रंथ कोणता आहे? तर इंडिका आहे. आणि हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर इंडिका हा मेगस्थेनिस यांनी लिहिलेला आहे. आणि मेगस्थेनिस कोण होते मग? तर हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे ना. तर मेगस्थेनिस हा सेलुकस निकेटर. कोण होता? सेलुकस निकेटरचा राजदूत होता ते. मग तुम्ही आता हे विचारू नका, की सेलुकस निकेटर कोण होता? तरी पण मी सांगते, की सेलुकस निकेटर नाही का, तो जो काही ग्रीक राजा होता सिकंदर, ज्याने की आपल्या मायदेशी जाताना जे काही भारतातले प्रदेश जिंकलेले आहेत, त्याच्यासाठी अधिकारी नेमलेले होते. त्यातला एक अधिकारी होता सेलुकस निकेटर आणि त्याचा राजदूत होता मेगस्थेनिस. आणि ह्यानं काय केलं होतं, मेगस्थेनिसला कुठं पाठवलं होतं, तर चंद्रगुप्ताच्या म्हणजे चंद्रगुप्त मौर्य होते की नाही, त्याच्या राजदरबारामध्ये पाठवलं होतं. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर ह्या मेगस्थेनिस यानं काय केलेलं होतं, त्या ठिकाणी जे काही घडत आहे ना, ते सर्व लिहून ठेवलेलं होतं. तर त्यामुळेच तर असं म्हणलंय, की इंडिका या ग्रंथाकडे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन म्हणून पाहिले जाते. त्यानंतर बघा, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आपल्या मुलांना परदेशात पाठवणारा राजा कोणता? तर तो आहे बघा सम्राट अशोक. सम्राट अशोक यांनी काय केलेलं होतं, कुठं पाठवलं होतं आपल्या मुलांना? तर श्रीलंकेला पाठवलं होतं. श्रीलंकेला पाठवलं होतं. त्यांचे 2 म्हणजे मुलगा एक आणि मुलगी एक होती. तर मुलाचं नाव होतं महेंद्र आणि मुलीचं नाव काय होतं तर संघमित्रा अशा पद्धतीचं नाव होतं. तर ह्या दोघांना काय केलं होतं त्यांना, की बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी कुठं पाठवलं होतं तर श्रीलंकेला पाठवलं होतं. त्यानंतर बघा, प्रश्न आहे खाली दिलेल्या विधानासंदर्भात योग्य पर्यायाची निवड करा. तर या ठिकाणी पर्याय आहेत. अशोक राजा होण्यापूर्वी अशोक म्हणजे सम्राट अशोक राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली. तर हे विधान अगदी बरोबर आहे. अशोकाने मगधचा सम्राट झाल्यावर कलिंगवर स्वारी केली. तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे सम्राट अशोक जो आहे, तर त्याचा राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षानंतर त्यानं काय केली होती, तर कलिंगवर स्वारी केली होती. त्यानंतर बघा, सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार आणि प्रचार केला. तर हे पण विधान कसं आहे? बरोबरच आहे ना. त्यानंतर बघा, सम्राट अशोकाने पाटलीपुत्र येथे म्हणजे एकंदरीत आतापर्यंत तीनही वाक्य बरोबर आहेत. सम्राट अशोकाने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची दुसरी परिषद बोलावली.
तर या ठिकाणी मात्र थोडी गडबड आहे. कशी माहितीये का? बरोबर आहे. सम्राट अशोकाने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची परिषद बोलावली. परंतु दुसरी नाही. कितवी? तर तिसरी बोलावली. आपण मगाशी पण पाहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हे विधान काय आहे? तर चुकीचं आहे. आपल्याला काय पाहिजे? योग्य पर्याय निवडायचे आहेत. तर ब आणि क हे योग्य आहेत. बघा, अ, ब, क म्हणजे पर्याय क्रमांक 4. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलेलंच या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर बघा सम्राट अलेक्झांडर कोण होता? तर हा ग्रीक सम्राट होता. कोण होता? ग्रीक सम्राट होता. त्याच्यानंतर मॅगेस्थिनिस कोण होता? तर सेलुकस निकेटरचा दूत होता. मगाशी मी तुम्हाला सांगितलं बघा. मॅगेस्थेनिस कोण होता? तर सेल्युकस निकेटरचा राजदूत होता. त्याचबरोबर सम्राट अशोक कोण होता? तर मगधचा सम्राट होता. बरोबर आहे ना? चंद्रगुप्त मौर्यानंतर त्यांचा मुलगा बिंदुसार त्या ठिकाणी आला. बिंदुसार तेवढं काही विशेष करू शकला नाही. मग बिंदुसारचा मुलगा कोण होता? तर सम्राट अशोक होता. म्हणजे त्या ठिकाणी काय तर सम्राट अशोक हा मगधचा सम्राट होता. त्याचबरोबर शिशुनाग हे पण काय होता? तर मगधचा सम्राटच होता. त्याच्यानंतरचा राजा होता. तर या ठिकाणी आपल्याला योग्य असा पर्याय निवडायचा आहे बघा. तर पहिल्याचं ब इथं पण आहे, इथं पण आहे. त्यानंतर मेगास्थेनिस म्हणजे दुसऱ्याचं अ, बरोबर आहे. त्याच्यानंतर सम्राट अशोक म्हणजे क घ्या किंवा ड घ्या. कारण कसं आहे, दोन्ही पण काय आहे? मगध सम्राट आहे. त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मौर्य साम्राटाचा योग्य कालानुक्रम दर्शवणारा पर्याय म्हणजे सगळ्यात अगोदर कोण आलं, त्याच्यानंतर कोण आलं, मग त्याच्यानंतर कोण आलं. तर तुम्हाला तर माहिती आहे, की मौर्य साम्राज्य जे आहे, मौर्य साम्राज्याचा पहिला राजा कोण होता? मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य. मग सगळ्यात अगोदर कोण येणार आहे? चंद्रगुप्त मौर्य. कुठे आहे सगळ्यात अगोदर? हा, इथे आहे बघा चंद्रगुप्त मौर्य. त्याच्यानंतर त्याचा मुलगा कोण होता? तर बिंदुसार होता. आणि मग बिंदुसारचा मुलगा होता सम्राट अशोक आणि सम्राट अशोक नंतर कोण होता? तर बृहद्रथ. तर बृहद्रथ नंतर मग काय झालं? मौर्य साम्राज्य संपलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. तर बघा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मौर्य सम्राट बृहद्रथचा सेनापती डॅश याने हत्या करून स्वतः राजा बनला. तर बृहद्रथचा जो काही सेनापती होता त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे पुष्यमित्र शुंग. यानं काय केलेलं आहे? तर मौर्य साम्राज्याचा जो काही शेवटचा राजा होता बृहद्रथ याची काय केलेली आहे? हत्या केलेली आहे आणि स्वतः काय केलेलं आहे? स्वतःला राजा म्हणून घोषित केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा, भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात डॅश राजाने केली. तर कोणी केलेली आहे? तर कुशाण राजाने केलेली आहे. सोन्याची नाणी जर सर्वात अगोदर भारतामध्ये कोणी पाडली असतील तर ती कुशाण राजाने पाडलेली आहे. बघा, सम्राट कनिष्का संदर्भात दिलेल्या विधानापैकी अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. तर पहिलं विधान आहे कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले. तर हे अगदी बरोबर आहे, योग्य आहे. बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली. हे पण आहे बरोबर. आपण मगाशी पाहिलेलं आहे. कनिष्काच्या दरबारात चरक हा वैद्य होता. हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर कनिष्काने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. हे मात्र वाक्य चुकीचं आहे. कनिष्काने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ वगैरे लिहिलेले नाहीत. मग हे ग्रंथ कोणी लिहिलेले आहेत? तर हे ग्रंथ अश्वघोष यांनी लिहिलेले आहेत. अश्वघोष. तर हा कोण होता? तर कनिष्कच्या काळातील एक कवी होता. त्यानं काय केलेले आहे? तर बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिलेले आहेत. लक्षात असू द्या अश्वघोषला सुद्धा. तर त्यामुळं हे जे काही विधान आहे, हे विधान चुकीचं आहे. आपल्याला कोणतं विधान निवडायचंय? तर अयोग्य विधान निवडायचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे काय आहे? अयोग्य आहे. ते कनिष्कनं लिहिलेले नाहीत, तर ते कोणी लिहिले? तर अश्वघोष यांनी लिहिलेले आहे. गुप्त घराण्याची स्थापना कोणी केली? तर गुप्त घराण्याची स्थापना करणारे राजे आहेत ते म्हणजे श्रीगुप्त. तर बघा आता सगळ्यात अगोदर कोण होतं? तर श्रीगुप्त होते. बरोबर आहे. यांना काय केलेले आहे? म्हणजे हे कोण आहेत? तर संस्थापक आहेत. श्रीगुप्त नंतर कोण आलं? तर पहिला चंद्रगुप्त. नाही आपण नावातच लिहुता, अक्षरात लिहुता. पहिला चंद्रगुप्त. हं. म्हणजे हे पहिले आणि हे काय झाले? दुसरे. त्याच्यानंतर 3 नंबरला आला समुद्रगुप्त. त्याच्यानंतर 4 नंबरला बघा दुसरा चंद्रगुप्त. दुसरा चंद्रगुप्त. अशा पद्धतीने म्हणजे यांची ही श्रंखला आहे. तर गुप्त घराण्याची स्थापना श्रीगुप्त यांना केलेली आहे. त्यानंतर
खाली दिलेल्या विधानासंदर्भात योग्य विधान निवडा. तर आपल्याला विधानं दिलेली आहेत बघा. मेहरुली मेहरोली येथे उभा असलेला लोहस्तंभ सुमारे 1,500 वर्षाहून अधिक जुना असला तरी तो गंजला नाही. तर अगदी बरोबर आहे हे विधान. त्याच्यानंतर फाहियान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला होता. हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी अ आणि ब दोन्ही योग्य आहेत. हे पण लक्षात असू द्या बरं, की फाहियान हा कधी आला होता भारतामध्ये? तर दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या काळामध्ये आलेला होता. प्रश्न आहे समुद्रगुप्त राजासंदर्भात अयोग्य विधानाचा पर्याय निवडा. तर बघा या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, की गुप्त घराणं जे आहे त्यांच्याविषयी आपण त्यांची श्रृंखला वगैरे पाहिलेली आहे. तर 3 नंबरचा राजा होता समुद्रगुप्त. याच्याविषयी आपण बघूया. आपल्याला अयोग्य असं विधान निवडायचंय म्हणजे कसं तर चुकीचं विधान निवडायचं आहे. समुद्रगुप्ताच्या विजयाचे सविस्तर वर्णन प्रयागच्या स्तंभालेखात सविस्तर करण्यात आलेले आहे. तर हे विधान बरोबर आहे बरं. या लेखाला प्रयाग प्रशस्ती किंवा अहलाबाद प्रशस्ती असे म्हणतात. तर हे पण विधान काय आहे? योग्य आहे. त्याच्यानंतर बघा समुद्रगुप्त बासरी वादनात प्रवीण होता. हे विधान थोडं गडबड आहे. गडबड म्हणजे काय? सगळेच गडबड आहे. समुद्रगुप्त हा बासरी वगैरे वाजवत नव्हता, तर तो वीणा वादनामध्ये काय होता? प्रवीण होता. त्यानं जे काही नाणी काढलेली होती की नाही, त्या नाण्यावर सुद्धा तो वीणा वाजवतानाच चित्र आहे. तो बासरी वगैरे वाजवत नव्हता, असला नाद नव्हता त्याला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. तर अयोग्य कोणतं आहे? तर हे क आहे. तर फक्त क. म्हणजे पर्याय क्रमांक 3. डॅश राजा दर 5 वर्षांनी स्वतःची सर्व संपत्ती दान करत असे. असा कोणता राजा होता बरं एवढा म्हणजे दानशूर, की स्वतःचं राज्य पूर्ण काय करायचं 5 वर्षानंतर सगळं जनतेमध्ये वाटायचं. तर असा दानशूर राजा होता तो म्हणजे राजा हर्षवर्धन. त्यानंतर खाली दिलेल्या विधानापैकी अयोग्य विधान निवडा. असं बऱ्याच वेळेस म्हणजे प्रश्न कसे असतात नेहमी नाही, पण बरेच असे प्रश्न असतात, की अयोग्य विधान निवडा याला जास्त टार्गेट करतात. त्यामुळं आपण या ठिकाणी जास्त अयोग्य विधानावरच आपण काय केलेलं आहे, टार्गेट केलेलं आहे किंवा असे प्रश्न जास्त बनवलेत. बघा, प्रश्न आहे, बाणभट्टने हर्षचरित हा ग्रंथ लिहिला. तर बरोबर आहे हे. आणि ग्रंथ वगैरे नेहमी विचारतात बरं. हर्षवर्धनाच्या काळात यॉन सॉन्ग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला. तर ही पण ओळख खूप महत्वाची आहे बघा. यॉन सॉन्ग हा कोणाच्या काळामध्ये भारतात आला होता? तर तो राजा हर्षवर्धन यांच्या काळामध्ये काय झाला होता? तर भारतात आला होता. त्याच्यानंतरचा आहे बघा, हर्षवर्धन राजाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका ही संस्कृत नाटके लिहिली. तर ही पण ओळ तेवढीच महत्वाची आहे, की अशा पद्धतीची म्हणजे रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका हे जे संस्कृत नाटकं आहेत, ती कोणी लिहिलेली आहेत? तर हर्षवर्धन यांनी लिहिलेली आहेत. त्यानंतर चौथं विधान आहे, हर्षवर्धनाने जैन धर्माचा स्वीकार व प्रसार केला. तर हे वाक्य थोडंसं काय थोडं म्हणण्यापेक्षा चुकीचंच आहे. तर हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा कोणत्या? तर बौद्ध धर्माचा प्रसार आणि काय केलेला आहे? प्रचार केलेला आहे. म्हणजे एक प्रकारे कोणता धर्म स्वीकारला होता त्यानं? तर बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि त्याचाच प्रचार वगैरे केलेला होता. त्यांनी जैन धर्माचा केलेला नव्हता. हे वाक्य चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक 4. तर बघा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की खाली काही विधाने दिली आहेत. त्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. तर पर्याय असे आहेत, सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर बैल, हत्ती, सिंह इत्यादी प्राण्यांची शिल्प आहेत. तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर सारनाथ येथील अशोक स्तंभावर 3 सिंह आहेत. 3 सिंह आहेत का? तर नाही 4 सिंह आहेत. किती आहेत? 4 आहेत. ते आपल्याला समोरून पाहताना 3 दिसतात, परंतु किती आहेत? तर 4 आहेत. म्हणजे हे विधान काय आहे? चुकीचं आहे. तर फक्त अ बरोबर. फक्त अ योग्य. दक्षिणेतील प्राचीन राजसत्तामधील कोणत्या 3 राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो? तर त्या कोणत्या राजसत्ता आहेत, की त्यांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये आलेला आहे? तर ते आहेत चेर, पांड्य आणि चोळ. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, दक्षिण भारतातील प्राचीन राज्याविषयी दिलेल्या विधानासंदर्भात योग्य पर्याय निवडा. तर बघा पर्याय दिलेले आहेत. तमिळ भाषेतील संगम साहित्यात चेर, पांड्य, चोळ या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे. तर हे वाक्य अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर दुसरं विधान दिलेलं आहे, मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी आहे. हे पण विधान बरोबर आहे.
त्याचबरोबर पांड्य राज्याचा विस्तार आजच्या आंध्र प्रदेशमध्ये होता. तर आंध्र प्रदेशमध्ये होता का? तर नाही. पांडे या राज्याचा विस्तार तामिळनाडूमध्ये होता. म्हणजे हे विधान काय झालं तर चुकीचं आहे. कुठं होता? तामिळनाडू. तर बघा या ठिकाणी बरोबर कोणते कोणते आहेत? तर अ आणि ब योग्य आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. अ, ब योग्य. त्यानंतरचा प्रश्न बघा. सातवाहन राजघराण्याचा संस्थापक कोण होता? तर हा संस्थापक म्हणजे कुठल्याही राजघराण्याचा संस्थापक आपल्याला माहीतच असला पाहिजे. तर कोण आहे? तर राजा सिमुक. हा काय आहे? सातवाहन घराण्याचा संस्थापक आहे. राजा सिमुक. त्यानंतर डॅश राजाचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पीत वाहन असा केलेला आहे. तर असा कोणता राजा आहे? ज्याचा की उल्लेख त्रिसमुद्र तोय पीत वाहन असा केलेला आहे. तर या शब्दाचा अर्थ अगोदर आपण जाणून घेऊया. त्रिसमुद्र तोय पीत वाहन म्हणजे ज्याच्या की घोड्यानं 3 समुद्राचं पाणी पिलेलं आहे, असा राजा. मग तो राजा कोण होता? तर गौतमीपुत्र सातकर्णी. त्याचबरोबर गौतमीपुत्र सातकर्णी याचं नाव त्याच्या आईच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे तेव्हा अशी प्रथा होती. असा जरी प्रश्न विचारला, की आईच्या नावावरून ठेवलेला म्हणजे नाव ठेवलेला राजा कोणता? तर तो पण काय असणार आहे? गौतमीपुत्र सातकर्णी असणार आहे. आणि 3 समुद्राचं पाणी पिलेला म्हणजे पिलेले ज्यांचे घोडे आहेत, असा राजा पण गौतमीपुत्र सातकर्णी. मग हे 3 समुद्र कोणते आहेत? तर अरबी समुद्र, त्याचबरोबर बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. त्यानंतरचं बघा, हाल नावाच्या सातवाहन राजाचा डॅश हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. तर हल या राजाचा कोणता ग्रंथ प्रसिद्ध आहे? ते पण महाराष्ट्री या प्राकृत भाषेत आहे. तर तो आहे गाथा सप्तशती. तर हा पण प्रश्न बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील अजिंठा लेणी डॅश या काळात खोदलेली आहे. तर कोणत्या काळात खोदलेली आहे? तर सातवाहन या काळामध्ये खोदलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता राजा वाकाटक घराण्याचा संस्थापक? बघा, संस्थापक वर जरा जास्त जोर द्यायचा आहे आपल्याला. तर वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण आहे? तर तो आहे विंध्यशक्ती. कोण आहे? राजा विंध्यशक्ती. खाली दिलेल्या विधानापैकी अयोग्य विधान, आपल्याला विधान कोणतं शोधायचंय हे अगोदर नीट पाहायचं प्रश्नामध्ये. या ठिकाणी आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचं विधान शोधायचं आहे. बघा, विधान आहे विंध्य शक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. तर हे विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा, हरिसेन या राजाचा वराहदेव नावाच्या मंत्र्याने अजिंठा येथील 16 क्रमांकाची लेणी खोदवून घेतली. तर हे पण विधान काय आहे? तर 100% बरोबर आहे. त्यानंतर बघा, चौथं विधान आपल्याला काय दिलंय? कारण अयोग्य म्हणजे अयोग्य विचारलंय म्हणजे एक तर याच्यातलं काय असणार आहे? चुकीचं विधान असणारच आहे. तर चौथं विधान काय दिलंय? की दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेत मेघदूत या काव्याची रचना केली. हे विधान काय आहे? तर चुकीचं आहे. कारण की तुम्हाला माहिती असेलच, जर तुम्ही चांगला अभ्यास केला असेल पुस्तकाचा, तर तुम्हाला लगेच लक्षात येईल, की मेघदूत हे कोणाचं आहे? तर कालिदास यांचं आहे. बरोबर आहे की नाही? मग इथं काय लिहिलंय, की दुसरा प्रवर्तन याचा आहे. परंतु हे मेघदूत जे आहे ते कालिदास यांना लिहिलेलं आहे. म्हणजेच ही वाक्यरचना किंवा हे विधान काय आहे? चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य विधान विचारले, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. राजघराणे आणि संस्थापक यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील आपल्याला अयोग्य जोडी शोधायची आहे. जसं की आपण मगाशी वाकाटक घराण्याचा संस्थापक, त्याचबरोबर सातवाहन घराण्याचा संस्थापक या अगोदर पाहिलेला आहे. म्हणजे 2 तर आपल्याला माहितीच आहेत. ते म्हणजेच सातवाहन जे घराणं आहे, तर राजा सिमुक. कोण आहे संस्थापक? राजा सिमुक आहे. त्यानंतर वाकाटकचा विंध्य शक्ती आहे. त्यानंतर चालुक्यचा पहिला पुलकेशी आहे. म्हणजे पहिले 3 बरोबर आहेत. तर पल्लव या घराण्याचा दुसरा प्रवरसेन आहे का? तर नाही. दुसरा प्रवरसेन नाही. तर मग पल्लव घराण्याचा संस्थापक कोण आहे? तर पल्लव घराण्याचा संस्थापक आहे सिंहवर्मन. कोण आहे? सिंहवर्मन. तर या ठिकाणी अयोग्य आपल्याला शोधायचं होतं, तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, डॅश याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास लेणी खोदवले. तर वेरूळचं जे काही कैलास मंदिर आहे, ते कोणी खोदवलं आहे? तर ते खोदवलं आहे कृष्ण राजा पहिला याने खोदवलेलं आहे.
तर याचबरोबर जे काही कैलास मंदिर आहे ना, बाकीचे मंदिरं कसे अगोदर की पाया बांधतात, त्याच्यानंतर त्याचं शिखर चढतं. तर तसं न करता हे जे कैलास मंदिर आहे, ते काय केलेलं आहे, शिखराकडून पायाकडं बांधलेलं आहे. त्याचबरोबर पूर्णच्या पूर्ण हे मंदिर एकाच दगडामध्ये कोरलेलं आहे. त्यानंतर बघा, डॅश याने महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे अखंड पाषाणात खोदवली आहेत. तर कोणी खोदवली आहेत ती? तर ती आहे बघा नरसिंहवर्मन याने. लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, मुघलकालीन चित्रकलेचा उगम डॅश चित्रकलेतून झाला. हे पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर इराणी मुघलकालीन चित्रकलेचा उगम इराणी चित्रकलेतून झाला. त्यानंतर खाली दिलेल्या विधानासंदर्भात योग्य पर्याय निवडा. तर विधानं आहेत सुत्त पिटकात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहे. बरोबर आहे का सुत्त पिटकात? तर हो, हे काय आहे विधान बरोबर आहे. त्यानंतर विनय पिटकामध्ये दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम आहेत. तर हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा अभिधम्म पिटकात गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने आहेत. तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी अ, ब, क तीनही योग्य. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न आहे संगम या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? तर संगम या शब्दाचा अर्थ पुस्तकात व्यवस्थितरित्या दिलेला आहे. तर विद्वान साहित्यिकांची सभा म्हणजे संगम. विद्वान साहित्यिकांच्या सभा. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर. त्यानंतर बघा शिलप्पदिकरम आणि मधुमेकलाई ही प्रसिद्ध महाकाव्य कोणत्या भाषेत आहेत? तर ही तमिळ भाषेमध्ये लिहिलेली आहेत. त्यानंतर बघा खाली विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा. आपल्याला विधान कोणतं निवडायचं आहे? योग्य निवडायचं आहे. तर आपल्याला इथं विधानं दिलीत बघा. अर्थशास्त्र हा ग्रंथ इथं थोडंसं वाक्यामध्ये मिस्टेक आहे. म्हणजे लिहिण्यामध्ये थोडी मिस्टेक झाली बघा. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्यनं लिहिला. तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 2 विधानं दिलीत आणि ती दोन्ही पण योग्य आहेत. तर पर्यायामध्ये बघा अ आणि ब योग्य म्हणजे दोन्हीही योग्य. पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील अयोग्य विधान कोणते? कोणतं विधान निवडायचं आहे आपल्याला? अयोग्य. विधानं आहेत रामायण आणि महाभारत ही 2 प्राचीन भारतातील अर्ष महाकाव्य आहेत. तर आपल्याला या ठिकाणी हे खरंच अर्ष महाकाव्य आहेत का? यासाठी अर्ष या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे. तर अर्ष या शब्दाचा अर्थ काय होतो? की अर्ष म्हणजे ऋषींना लिहिलेले किंवा ऋषींना रचलेले जे काव्य असतात किंवा महाकाव्य असतात त्यांना अर्ष काव्य किंवा महाकाव्य असं म्हणतात. म्हणजे हे काय आहे विधान बरोबर आहे. रामायण आणि महाभारत हे काय केलेलं आहे? वाल्मिकी ऋषींना आणि व्यास ऋषींना लिहिलेलं आहे. म्हणजे हे विधान योग्य आहे. आता खालचं विधान काय म्हणलंय, की रामायण महाकाव्य वाल्मिकी ऋषींना रचले. तर अगदी बरोबर आहे. आणि महाभारत महाकाव्य व्यास ऋषींना रचले हे पण योग्य आहे. म्हणजे पहिले 3 विधानं तर काय आहेत? योग्य आहेत. त्यानंतर बघा चौथ्या विधानात काय लिहिलंय? अर्ष म्हणजे भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेचा एखादा कालखंड असा असतो, की पुढील काळातही त्यांचा गौरव अबाधित राहतो. मी तुम्हाला अर्ष या शब्दाची व्याख्या आत्ताच सांगितलेली आहे, की अर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले महाकाव्य. तर या ठिकाणी अर्ष म्हणजे काय केलेले आहे? वेगळीच व्याख्या दिलेली आहे अर्षची. तर ही जी काही व्याख्या आहे, ती अर्षची नसून कशाची आहे? तर अभिजात महाकाव्याची आहे. कशाची आहे? तर अभिजात महाकाव्याची आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, अभिजात महाकाव्य म्हणजे भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेचा एखादा कालखंड असा असतो, की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. म्हणजे हे विधान काय आहे? तर चुकीचं आहे. परंतु इथे एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, की अभिजात महाकाव्य म्हणजे काय? की जे होऊन गेल्याच्या नंतर सुद्धा अनेक कालखंड उलटल्यानंतर सुद्धा ते साहित्य, ती भाषा काय असते? तर अबाधित असते. तिचा गौरव अनेक कालखंड उलटल्यानंतर सुद्धा होत असतो. जसं की रामायण आहे, महाभारत आहे. कितीतरी कालखंडाच्या पूर्वी ते लिहिलं गेलेलं आहे. परंतु म्हणजे आजही आपण त्याला तितकंच महत्त्व देतो. अशा पद्धतीनं. तर या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 4 येईल. त्यानंतर बघा योग्य जोड्या लावा. हे बघा कालिदास यांचं काय आहे? तर रघुवंश आणि कुमार संभव. ते थोडं लिहिण्यात चुकलंय. त्यानंतर बघा भारवी यांचं काय आहे? किरातार्जुनीय.
हे कुणाचं आहे तर भारवी यांचं आहे. तर माघ यांचं काय आहे शिशुपालवध. तर बरोबर समोरासमोर जोड्या आहेत. म्हणजे पहिल्याचं दुसऱ्याचं ब आणि तिसऱ्याचं क म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न आहे डॅश यांनी भारताच्या 4 दिशांना म्हणजेच कुठं तर बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि श्रृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली. तर कुणी केली ती 4 मठाची स्थापना? तर ती केली बघा आद्य शंकराचार्य यांनी केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्राचीन संस्कृत नाटकामध्ये डॅश या नाटककारांचे स्वप्न वासव दत्त हे सुप्रसिद्ध नाटक आहे. तर स्वप्न वासव दत्त हे नाटक कोणाचं आहे असा इथं धडक म्हणजे सरळ सरळ प्रश्न असा विचारायचा इथं की स्वप्न वासव दत्त हे नाटक कोणाचं आहे. तर हे नाटक जे आहे ते भास यांचं आहे. बघा पंडित डॅश याने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. तर इथं प्रश्न असा विचारायचा आहे की पंचतंत्र हा ग्रंथ नेमका कोणाचा आहे. तर तो ग्रंथ आहे विष्णू शर्मा यांचा. त्यानंतर बघा प्रश्न आहे वैदिक शास्त्राविषयी खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी अयोग्य विधान कोणतं? तर विधान बघा भारतीय वैदिक शास्त्राला आयुर्वेद असे म्हणतात. तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर चरक संहिता हा ग्रंथ चरक यांना लिहिलेला आहे. हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा विधान काय दिले सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात शस्त्रक्रियेविषयी माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी पूर्ण वाक्य चुकीचं नाही, परंतु याच्यातला काही भाग चुकीचा आहे. जसं की मी तुम्हाला समजावून सांगते बघा. आता बघा, हे रेड कलरने जे लिहिलेलं आहे, या ग्रंथामध्ये शस्त्रक्रियेविषयी माहिती दिलेली आहे. हे विधान काय आहे तर चुकीचं आहे. बाकी मग सगळं योग्य आहे. पुढचं काय आहे म्हणजे बघा, हे जे विधान आहे सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर म्हणजे बौद्ध भिक्खू कोण आहे? सिद्ध नागार्जुन हा जो काही बौद्ध भिक्खू आहे त्याचं रसरत्नाकर हा ग्रंथ आहे हे योग्य आहे परंतु त्याच्यामध्ये शस्त्रक्रियेविषयी माहिती दिलेली नाही तर त्याच्यामध्ये कशाची माहिती आहे तर रसायनशास्त्र किंवा रसायने आणि धातू याच्याविषयी माहिती दिलेली आहे. कशामध्ये? तर रसरत्नाकर मध्ये. शस्त्रक्रिया वगैरे सांगितलेली नाही. म्हणजे या ठिकाणी चुकीचं विधान कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा चौथं विधान आहे, सुश्रुत संहिता हा ग्रंथ सुश्रुत या शल्य विदारकाने लिहिलेला आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अयोग्य निवडायचं होतं, तर ते अयोग्य आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न दिलेला आहे खाली दिलेल्या विधानासाठी योग्य पर्यायाची निवड करा. तर आपल्याला या ठिकाणी योग्य असा पर्याय निवडायचा आहे. जर तुम्ही पुस्तकाचा नीट अभ्यास केलेला असेल तर विधान वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात येतं की हे योग्य आहे की अयोग्य आहे. त्याचबरोबर बघा की 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी सर्वप्रथम केला. यात काहीच डाऊट नाही. 100% बरोबर आहे हे वाक्य. त्यानंतर बघा आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला. हे पण योग्य आहे. त्यानंतर बघा क मध्ये क विधान आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे वराहमिहिर यांनी सांगितले. हे विधान मात्र काय आहे? चुकीचं आहे. तर ते वराहमिहिर यांना सांगितलेलं नाही. तर ते कोणी सांगितलेलं आहे? तर आर्यभट्ट यांनी सांगितलेलं आहे. आर्यभट्ट यांना सांगितलं की पृथ्वी ही काय करते? तर सूर्याभोवती फिरते. म्हणजे हे विधान काय आहे? चुकीचं आहे. बाकी आपल्याला अ आणि ब हे काय आहेत? तर योग्य विधान आहेत. आपल्याला कसं निवडायचं? योग्य विधान निवडायचं आहे. बघा अ, ब योग्य, फक्त क अयोग्य. म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की खालील विधानापैकी अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. पहिलं विधान आहे गौतम बुद्धाचा समकालीन असलेला जीवक या वैद्याने तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण घेतले. तर हे योग्य आहे. नंतर बघा विधान आहे इसवी सनाच्या 5व्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती दूरवर पसरली. हे विधान मात्र चुकीचं आहे. तर म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये काय केलेलं आहे? तक्षशिला विद्यापीठ वसवलेलं आहे किंवा त्या ठिकाणी ते एक प्रकारे काय झालेली आहे? त्याची स्थापना वगैरे झालेली आहे. कधी झालेली आहे? तर इसवी सन पूर्व इथं बघा इसवी सन दिले फक्त हे इसवी सन पूर्वचा काळ आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये ते वसवले आणि त्याची कीर्ती कधी पसरली दूरवर? तर इसवी सन पूर्व 4थ्या शतकात. कितव्या? तर 4थ्या शतकामध्ये पसरलेली आहे. म्हणजे या ठिकाणी चुकीचं विधान आहे.
2 किंवा अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 2. काय म्हणते ते व्याकरणकार पाणिनी, वैद्य चरक हे तक्षशिला विद्यापीठाचे विद्यार्थी होते. तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर मौर्य साम्राज्याचा जो संस्थापक चंद्रगुप्त मौर्याचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले. हे पण योग्य आहे. तर हे प्रत्येक विधान काय आहे महत्वाचं आहे. कुठल्याही विधानावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपलं पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की दिलेल्या विधानासंदर्भात योग्य पर्यायाची निवड करा. तर आपल्याला आधी विधान पाहावे लागतील. विधान आहेत विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधील बागलपूर जवळ होते. तर अगदी बरोबर आहे हे. त्यानंतर बघा धर्मपाल राजाने विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना 8व्या शतकात केली. तर हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर म्हणजे सध्या आपण कशाविषयी बोलतो? विक्रमशिला विद्यापीठाविषयी बोलतो. त्याच्यानंतर क विधान आहे या विद्यापीठात 6 विहार होते आणि प्रत्येक विहाराचे स्वतंत्र प्रवेशद्वार होते. तर हे पण विधान बरोबर आहे. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? अ, ब, क सर्वच योग्य. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पहा ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये डॅश या नव्या कलाशैलीचा उदय झाला. तर कोणत्या कलाशैलीचा उदय झाला? तर ते झालं गांधार या कलाशैलीचा उदय झालेला आहे. म्हणजे ग्रीक जी काही मूर्तिकला होती तिचा प्रभाव भारतीय कलाशैलीवर पडला आणि त्यामधून म्हणजे ग्रीक कलाशैली आणि भारतीय कलाशैली यामधून एक नवीनच कलाशैली उदयास आली. त्या कलाशैलीचं नाव आहे गांधार. त्यानंतर बघा खालील विधानासंदर्भात योग्य पर्याय निवडा. विधान आहे चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिनानशुक असे म्हणतात. तर हे विधान योग्य आहे. त्यानंतर बघा विधान आहे प्राचीन भारतीय व्यापारी हे कापड पश्चिमेकडील देशांना पुरवत. हे पण विधान योग्य आहे. त्यानंतर बघा फायान आणि यॉनसॉंग कोण फायान आणि यॉनसॉंग हे बौद्ध भिक्खू रेशीम मार्गाने भारतात आले. तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजेच अ ब क सर्वच योग्य म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना डॅश देशात करण्यात आली. तर कुठं करण्यात आली? तर फुनान या प्राचीन राज्याची स्थापना कंबोडिया या देशात करण्यात आली. हे बघा 2025 ला विचारलेला प्रश्न आहे. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच डॅश आणि डॅश यांचा पण आपल्या मूलभूत गरजांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर आणखीन दुसऱ्या 2 गरजा कोणत्या आहेत की ज्या वाढलेल्या आहेत? तर आपल्याला निश्चितच ते म्हणता येईल की शिक्षण आणि आरोग्य. तर आता जर अशा गरजा वाढतच राहिलं तर काही दिवसानं मोबाईल ही पण काय असणार आहे आपली आवश्यक गरज असणार आहे किंवा मूलभूत गरज असणार आहे. परंतु सध्या तरी आपल्याला शिक्षण आणि आरोग्यच पाहायचं आहे बरं. चला तर हे कुठं दिलंय? तर पुस्तकात दिलंय बरं. हे सगळं काही जे घेत आहे मी, कुठलीही गोष्ट आपण मनानं वगैरे काही एक घेत नाही आहोत. तर बघा इथं दिलेलं आहे, की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत. तर या मुद्दामच तुम्हाला म्हणजे कसं, की प्रत्यक्ष काय दिला पाहिजे, दाखला दिला पाहिजे यासाठी मी पुस्तकाचे कात्रणं सुद्धा सोबत आणलेले आहेत. मी सध्या जे मला म्हणजे महत्त्वाचं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी जेवढं आणलंय तेवढंच वाचत आहे. हे सविस्तर तुम्ही सर्व वाचून घ्या. कारण सध्या असा प्रश्न मी बनवला आहे, तर त्या ठिकाणी परीक्षा परिषद कसा प्रश्न बनवेल हेच काही सांगता येत नाही. त्यासाठी प्रत्येक पुस्तकाचं कात्रण मी जे घेऊन आलेले आहे, ते अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. बघा तर याचं आपण उत्तर काढलेलंच आहे. शिक्षण आणि आरोग्य. त्यानंतर प्रश्न आहे समान विचाराचे लोक काही समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात. यास डॅश म्हणतात. तर काय म्हणतात त्याला? तर याला संघटन स्वातंत्र्य असं म्हणतात. काय म्हणतात? संघटन स्वातंत्र्य. पंचायत समितीच्या निवडणुका दर डॅश वर्षानं होतात. तर पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षानं होत असतात. मग पंचायत समितीमध्ये 2 प्रकार पडतात. ते कसे प्रकार पडतात? तर ग्रामीण भाग एक आणि शहरी भाग दुसरं. तर मला काय म्हणायचंय, की शहरी भागाच्या असतील किंवा ग्रामीण भागाच्या असतील, ग्रामपंचायतच्या असतील, पंचायत समितीच्या असतील किंवा जिल्हा परिषदेच्या असतील किंवा मग शहरी भागाचा विचार केला तर नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल. तर प्रत्येक ठिकाणीच दर 5 वर्षांनीच निवडणुका होतात. प्रश्न कसाही विचारू द्या. इथं तुम्हाला पंचायत समितीच्या विचारल्यात, जिल्हा परिषदेच्या जरी विचारल्या किंवा कुठल्याही जरी विचारल्या, तरी पण काय होतात तर 5 वर्षांच होतात. ते आपण याविषयी पाहिलेलं आहे. तर बघा, मग पंचायत समितीच्या निवडणुका इथं बघा, इथं पंचायत समिती दिलेलं आहे. काय दिलंय? पंचायत समिती दिलेला आहे. तर इथं मला जे महत्वाचं आहे ते मी घेत आहे.
परंतु हे जो चार्ट आहे तो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. इथं काय लिहिलंय बघा, पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात आणि मग निवडून आलेले प्रतिनिधी एक काय असतो सभापती आणि दुसरा काय असतो तर उपसभापती असतो. हे असतात निवडून आलेले आणि पंचायत समितीच्या ज्या काही सभा बोलवण्याचे किंवा सभांचे कामकाज चालवण्याची जबाबदारी ही कोणाची असते? तर सभापतीची असते. सभापतीच्या अनुपस्थितीमध्ये हे सर्व कामकाज कोण पाहतं? तर उपसभापती पाहतो. पंचायत समितीविषयी जी काही माहिती दिलेली आहे ती तुम्ही सर्व वाचून घ्यावी. त्यानंतर बघा जात, धर्म, वंश, लिंग, संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेद न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानणे व सत्ता, मान्यता आणि संसाधनामधील तिचा रास्त वाटा तिला प्राप्त होणे म्हणजे काय? काय बरं म्हणजे? म्हणजे तर समानता. प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीचा म्हणजे त्याच्यामध्ये भेदभाव न करता त्याचा जे त्याच्या हिश्श्याचं आहे ते त्याला देणं म्हणजेच काय तर समानता. कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता. आलं का लक्षात? प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार डॅश यांना असतो. कोणाला असतो बरं? तर हा जो काही अधिकार आहे, तर तो सर्वस्वी अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो. कोणाला असतो? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला. खरंच का? योग्य आहे का? तर बघा प्रश्न आहे आपला, की जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार हे बघा. जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो आणि अध्यक्षाच्या गैरहजेरीत ही सर्व कामे उपाध्यक्ष पार पाडतो. परंतु आपल्याला इथं महत्व कोणाला द्यायचं आहे? तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला द्यावं लागेल ना. म्हणजे आपलं उत्तर काय होणार आहे? जिल्हा परिषद अध्यक्ष. त्यानंतर ही सर्व जी माहिती आहे ती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. याच्यावर प्रत्येक वेळेस म्हणजे आज वेगळा प्रश्न विचारलाय तर नंतर त्याच्या वेळेस फिरवून प्रश्न विचारला जाईल. यासाठी हे पूर्णचे पूर्ण कात्रण तुमच्यासाठी महत्वाचं आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी कोण असतात? त्याचबरोबर तिथं शासकीय म्हणजे प्रशासकीय अधिकारी कोण असतात? निवडून आलेले कोण असतात? हे तर मी सर्व घेणारच आहे, पण तुम्ही सुद्धा वाचत राहा. बघा, ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे बघा, ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा. ज्यांना ज्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे, अशा सर्व लोकांचा गट म्हणजेच ग्रामसभा. आपल्या कसं पुस्तकी भाषेची व्याख्या आणि आपली व्याख्या त्याच्यात थोडंसं काय असतं अंतर असतं. परंतु आपली जी बोलीभाषा आहे त्यामधून सांगितलं की आपल्या पटकन लक्षात येतं. तर तेव्हा लक्षात ठेवायचं की ग्रामसभेमध्ये नेमका समावेश कोणाचा होतो? तर ज्या ज्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार आहे, अशा सर्व लोकांचा समावेश ग्रामसभेमध्ये होतो. तर इथं बघा बरं ग्रामसभेविषयी थोडक्यात म्हणजे आता ग्रामसभा तर आपण पाहिली नेमका कोणाचा समावेश होतो. पण थोडक्यात आणखीन थोडीशी जास्तीची माहिती घ्यायची म्हणजे बघा, ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे काय? तर ग्रामसभा. ग्रामसभा हे स्थानिक पातळीवरील लोकांचे सर्वात महत्त्वाचे संघटन होय. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे. बघा किती महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजली, की ग्रामसभा एका वर्षामध्ये किती झाल्या पाहिजे? तर 6 ग्रामसभा होणे बंधनकारक आहे. आणि ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते? तर सरपंचावर असते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या सभेत ग्रामपंचायतीने सादर केलेला वार्षिक अहवाल आणि हिशोबावर ग्रामसभा चर्चा करते. ग्रामसभेच्या सूचना ग्रामपंचायतीला कळविल्या जातात. तर अशा पद्धतीनं याचं आपलं योग्य उत्तर आपण काढलेलं आहे. प्रश्न काय आहे? प्रश्न आहे खाली ग्रामपंचायती संबंधी काही विधाने दिली आहेत. आता आपल्याला विधानं वाचायची आहेत आणि आपल्याला काय करायचंय? योग्य विधान शोधायचं आहे. पहिलं विधान आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. तर बरोबर आहे आपण हे वाचलेलं आहे. बघा, दुसरं विधान आहे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ग्रामसेवकाच्या अध्यक्षतेखाली होतात. तर हे मात्र विधान काय आहे? चुकीचं आहे. तर ग्रामपंचायतीच्या ज्या काही ग्रामसभा होतात त्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात. आणि ज्या काही ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार पण कोणाचा आहे? तर सरपंचाचा आहे. ग्रामसेवकाचा नाहीये. म्हणजे ते विधान काय आहे? चुकीचं आहे. आपल्याला काय करायचंय? योग्य विधान ओळखायचं आहे. त्यानंतर बघा सरपंच जनतेकडून थेट निवडून दिले जातात. तर हे पण विधान बरोबर आहे. गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर असते. तर हे पण विधान काय आहे? चुकीचं आहे. गावात ज्या काही विकास योजना असतात त्या राबवण्याची जबाबदारी पूर्णतः सरपंचावर असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ब आणि ड विधान चुकीचं आहे. आपल्याला शोधायचं आहे योग्य विधान. तर कोणतं आहे? अ आणि त्याच्यानंतर क.
हे विधान काय आहेत? योग्य आहेत. फक्त अ, क योग्य म्हणजे पर्याय क्रमांक 1. हां, तर आपल्याला हेच इथं काय दिलेले आहे, तर माहितीमध्ये दिलेलं आहे. ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे? सरपंचाचा आहे. त्याच्यानंतर सरपंच हे थेट जनतेकडून निवडले जातात. हे बघा इथं सांगितलंय. गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी कोणाची असते? तर ती सरपंचाची असते. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी अ आणि क हे काय आहेत? योग्य आहेत. पंचायत राजचा डॅश हा पायाभूत घटक आहे. तर पंचायत राजचा पायाभूत घटक कोणता आहे? म्हणजे सुरुवात कशापासून होते पंचायत राजची? तर बघा, आपलं जे काही पंचायत राज आहे ना, तर तुम्हाला माहित नसेल, की नेमकं पंचायत राज म्हणतात कशाला? तर जे काही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे, तर ग्रामीण भागामध्ये सगळ्यात अगोदर काय येतं? तर सगळ्यात अगोदर येते ग्रामपंचायत. काय येते? ग्रामपंचायत. त्याच्यानंतर नंबर 2 ला असते काय? पंचायत समिती. आणि सगळ्यात वरच्या स्तरावर म्हणजे जिल्हा लेव्हलला असते जिल्हा परिषद. तर या ठिकाणी पंचायत राजमध्ये हे तिन्ही पण येतात बरं. पंचायत राजमध्ये आणि हे जे तिन्ही घटक आहेत, हे तिन्ही घटक कशामध्ये येतात? तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येतात. तर पंचायत राजचा जो काही पायाभूत घटक आहे, तर तो पायाभूत घटक कोणता असेल? तर पंचायत राजचा पायाभूत घटक आहे ग्रामपंचायत. बघा, खाली दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? म्हणजे आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गावासाठी गट ग्रामपंचायत असते. अगदी बरोबर आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे. हे पण आपण वाचलेलं आहे बघा. योग्य आहे. त्यानंतर बघा, ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतो. हे मात्र चुकीचं आहे. तर ग्रामसेवकाची नेमणूक हे कोण करतं? तर मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. म्हणजे हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला काय करायचंय? अयोग्य म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. तरी पण चौथा पर्याय काय दिलाय बघा, की ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. अगदी बरोबर आहे. हे आपण वाचलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं, की ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतंय? तर मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. तर खरंच आहे का ते? योग्य आहे का? इथं आपल्याला पाहावं लागणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आहे बघा ते. ग्रामसेवकाची नेमणूक इथं सांगितलं आहे, आपल्याला वाक्य दिलेलं आहे, की गट विकास अधिकारी करतो. परंतु इथं दिलंय बघा, ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा कोण असतो? तर सचिव असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. तो काय असतो? सचिव असतो. त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. कोण करतात? जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. गट विकास अधिकारी करत नाहीत. तर हेच आपलं त्या ठिकाणी काय होतं? म्हणजे त्या ठिकाणी चुकीचं विधान दिलेलं होतं, ते आपण शोधलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचे जे म्हणजे ग्रामसेवकाची जी कामं आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर बघा, राज्य शासन, विधानसभा, तर स्थानिक शासनमध्ये काय येणार आहे? जर समजा म्हणलं राज्य शासन, विधानसभा येते, तर स्थानिक शासन बरोबर काय येणार आहे? तर स्थानिक शासनमध्ये येणार आहे महानगरपालिका. काय येईल? महानगरपालिका. कारण स्थानिक शासनमध्ये 2 प्रकार पडतात. स्थानिक शासनाचे किती प्रकार पडले? 2 पडले. पहिला आहे तो म्हणजे ग्रामीण आणि दुसरा आहे शहरी. हे आपल्याला पुढे मी कुठेतरी तक्ता घेतलेला आहे, परंतु ते येण्याच्या अगोदर एकदा समजून म्हणून म्हणजे तुमच्या लक्षात यावं म्हणून, की बघा राज्य शासनाचं जर विधानसभा येते, तर स्थानिक शासन बरोबर काय येणार आहे? महानगरपालिका येणार आहे. ग्रामीणमध्ये काय-काय मोडते? तर ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत, त्याच्यानंतर काय येते? पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. या सर्वांचा समावेश ग्रामीणमध्ये झाला. मग शहरीमध्ये कशाचा समावेश आहे? तर शहरीमध्ये बघा खालच्या स्तरावर येईल नगरपंचायत, नगरपंचायत. त्यानंतर काय? तर नगर परिषद आणि तिसऱ्या स्तरावर आहे महानगरपालिका. याच्याविषयी पण आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहेच. पण तत्पूर्वी स्थानिक शासनमध्ये शहरी म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अशा पद्धतीने विभाजन झालेलं आहे. त्याच्यापैकी इथं बघा लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद ह्या सगळ्या काय आहेत? तर वरच्या लेव्हलचा आहे म्हणजे राज्य लेव्हलचा आहे. तुम्हाला तर माहिती आहे, की जे काही शासनाचा म्हणजे वाटप झालेली आहे, जे सरकार आहे ते 3 स्तरावर विस्तारलेलं आहे. जर समजा सगळ्यात वरचा विचार केला तर संघ शासन आहे. संघ शासन. म्हणजे पूर्ण भारताचा विचार करणारं काय आहे? संघ शासन आहे. आणि हे झालं पहिल्या नंबरवर. मग दुसऱ्या स्तरावरचा विचार केला, तर ते आहे राज्य शासन. काय आहे? राज्य शासन. आणि तिसऱ्या स्तरावर काय आहे? तर स्थानिक शासन. शासन. आणि स्थानिक शासनमध्ये जर पुन्हा विचार केला, तर या दोघांचा पुन्हा समावेश होतो स्थानिक शासनमध्ये. मग आपल्याला इथं स्थानिक शासन विचारलं, तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला स्थानिक शासन त्या ठिकाणी समजून सांगितलेलं
आहे. निश्चितच तुमच्या लक्षात आलेलं असेल. पुढे जाऊया. बघा, विधान दिलेलं आहे आपल्याला. अविधान काय म्हणतंय, की भारत हा एक कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. तर हे विधान कसं आहे? अगदी बरोबर आहे. भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे. त्याचबरोबर काय विविधतेत एकता असलेला देश आहे. भारताच्या अनेक ओळखी आहेत. त्यामध्येच एक ओळख म्हणजे भारत हा काय आहे? एकत्र कुटुंब पद्धतीचा देश आहे. तर पुढं बी विधान काय म्हणलंय, की जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. असं कसं होईल बरं? जागतिकीकरणाच्या लाटेमुळे तर काय झालेलं आहे? विभक्त कुटुंब पद्धती उदयाला आलेली आहे. म्हणजे हे विधान या ठिकाणी काय आहे? चुकीचं आहे. तर हे जे काही प्रश्न आहे, खऱ्या अर्थी बोलायचं झालं तर हा प्रश्न चुकून ह्याच्यामध्ये आलेला आहे. मी तुम्हाला ते दाखवून देते, की प्रश्न कशाचा आहे. हा 2025 ला प्रश्न आलेला आहे आणि मला ते शोधताना सापडलेला पण आहे. भूगोलचा प्रश्न आहे बघा हा. मी पूर्णतः लेक्चर घेऊन येणार आहे, की बरेच जणाला असं वाटतं ना, की काय टी पेपर काय आहे, तर पूर्णतः सिलॅबसच्या बाहेरून येतो वगैरे त्यांच्यासाठी मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखले समोर घेऊन येणार आहे, की बघा हा प्रश्न कुठून बनला आहे. त्याच्या पुस्तकाच्या कात्रणासहित मी आणणार आहे, की हा प्रश्न इथून विचारला होता, ह्याचं उत्तर हे आहे. अशा पद्धतीनं. तर पुढे पाहूया बघा. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, की अ बरोबर आहे आणि ब विधान काय आहे? चूक आहे. विधान अ बरोबर आणि ब काय आहे? चूक आहे. पर्याय क्रमांक 1. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा म्हणजेच हा पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर जी काही आपली स्थानिक शासन संस्था आहे, त्याच्यामध्ये ग्रामीणचा जर विचार केला, तर ग्रामीणमध्ये तुम्हाला माहीत आहे का? तर ग्रामीणमध्ये सगळ्यात खाली आहे ग्रामपंचायत आणि त्याच्यानंतर वर आहे पंचायत समिती आणि त्याच्यानंतर आहे जिल्हा परिषद. तर या ठिकाणी आपल्याला ह्या दोघांना जोडण्यासाठी कुणाला? तर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा कोणता असेल? तर तो दुवा आहे पंचायती. आहे का कुठं पंचायत समिती? हो का? पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि मग हे जे आपण म्हणतोय ते बरोबर आहे का? तर ह्याला आपण काय केलं पाहिजे? म्हणजे पडताळून पण पाहिलं पाहिजे ना. तर बघा, इथं बघा. तर एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित विकास गट असतो. विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे काय? पंचायत समिती. आणि ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा काय आहे? पंचायत समिती. आलं का लक्षात? तर या ठिकाणाहूनच ती ओळ उचलली गेली होती आणि परीक्षेत असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ते पण आपण इथं घेतलेला आहे. पुढे जाऊया. खालीलपैकी ग्रामपंचायतीच्या उत्पादनाची साधने कोणती? तर कोणती आहेत बरं उत्पादनाची साधनं? तर तुम्हाला तसं सांगायचं झालं तर घरपट्टी, नळपट्टी वगैरे पण ते येतं बरं ह्याच्यामध्ये. पण इथं पर्यायामध्ये काय दिलंय आपल्याला? जिल्हा परिषद, केंद्र शासन, राज्य शासन. तर फक्त राज्य शासन येईल का? तर नाही. फक्त जिल्हा परिषद येईल का? तर नाही. केंद्र शासनाचा तर जवळपास काहीच संबंध नाहीये. म्हणजे याचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? जिल्हा परिषद आणि राज्य शासन हे काय आहेत? पंचायत म्हणजे ग्रामपंचायतीच्या उत्पादनाची साधनं आहेत. तर त्याच्यामध्ये नेमकं आणखीन कशा-कशाचा समावेश होतो? तर बघा ग्रामपंचायतीच्या उत्पादनाची साधनामध्ये घरपट्टी आहे बघा, पाणीपट्टी आहे, आठवडे बाजारातील कर आहे, यात्रा कर आहे, त्याचबरोबर राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान इत्यादी काय आहेत? तर ग्रामपंचायतीच्या उत्पादनाची साधनं आहेत. तर हे नीट व्यवस्थित लक्षात असू द्या. खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी असतो? इथं आपल्याला जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी विचारलाय. पण मी तर काय म्हणते तुम्हाला ग्रामपंचायतीचा म्हणजे प्रशासकीय अधिकारी असेल, पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असेल, शहरी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणावरील जे लेव्हल आहेत, तीनही लेव्हलचे तुम्हाला प्रशासकीय अधिकारी आणि निवडून दिलेले जे काही सदस्य असतात किंवा मग अध्यक्ष असतील, सभापती असतील, हे सर्वच्या सर्व माहीत असायला हवेत. तर बघा खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी असतो? सध्या आपण ग्रामीण भागाचं पाहत आहोत. तर आपलं योग्य उत्तर काय आहे? तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी असतो मुख्य कार्यकारी अधिकारी आणि हाच मुख्य कार्यकारी अधिकारी हा ग्रामसेवकाची काय करत असतो? नेमणूक करत असतो. हे आपण मागे पाहिलेलं आहे. बघा, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी कोण आहे? तर जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. तर या ठिकाणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा काय असतो? जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी अधिकारी असतो. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी कोण असतात? तर पदाधिकारी आणि जे अधिकारी तर पदाधिकारी जे आपण निवडून दिलेले असतात ना, दर 5 वर्षांना आपण निवडून देत असतो.
त्यांना काय म्हणतात? पदाधिकारी असं म्हणतात. तर जिल्हा परिषदेचे कोण असतात बरं? तर जिल्हा परिषदेचे जे काही आपण निवडून दिलेले सदस्य असतात, त्याच्यापैकी एकाची ते काय करतात? अध्यक्ष म्हणून आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करतात. जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे असते. तर हे अध्यक्षाचं पद पण काय आहे? महत्वाचं आहे. सभांचे कामकाज त्यांच्या नियंत्रणाखाली चालते. तर अशा पद्धतीनं बाकीचं वाचून घ्या. प्रश्न विचारण्यात आलाय की जिल्हा परिषदेसंदर्भात अयोग्य विधान. तर आपण काय केलेलं आहे? स्टेप बाय स्टेप म्हणजे प्रत्येक पॉइंटवर प्रश्न काढण्यात आलेला आहे. म्हणून काय होणार आहे? तर प्रत्येक पॉइंट तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे. त्यातले जे काही बारकावे आहेत ते तुमच्या लक्षात येणार आहेत आणि जर परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला, तर लागलीच तुम्हाला त्याचं उत्तर काय होणार आहे? तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होणार आहे. तुम्हाला लगेच समजणार आहे की याचं हे उत्तर आहे. बघा, जिल्हा परिषदेच्या संदर्भात अयोग्य विधान. तर आपण आतापर्यंत ग्रामपंचायतचे प्रश्न बघितले, पंचायत समितीचे बघितले. आता प्रश्न येत आहेत जिल्हा परिषदेचे. काय आहे पहिलं विधान? बघा, पहिलं विधान आहे, महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत, परंतु जिल्हा परिषदा मात्र 34 आहेत. तर अगदी बरोबर आहे हे विधान. त्यानंतर बघा, मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत, म्हणून त्यासाठी जिल्हा परिषदा नाहीत. तर हेच कारण आहे की 36 जिल्हे असून सुद्धा 34च जिल्हा परिषदा का आहेत? कारण की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जे काही शहरं आहेत, तर याचा ग्रामीणमध्ये उल्लेख न करता कशामध्ये झालेला आहे? समावेश शहरी भागामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे तिथं जिल्हा परिषदा नाहीयेत. या कारणानं 2 काय आहेत? 2 जिल्हा परिषदा कमी आहेत. त्यानंतर आता तर दोन्ही विधान बरोबर आहेत. तिसरं विधान, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी असतो, त्याची नेमणूक राज्य शासन करते. हे पण विधान योग्य आहे. आपण आत्ताच वाचलेलं आहे की प्रशासकीय अधिकारी कोण आहे ते. त्यानंतर चौथं विधान दिलंय, जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर 2.5 वर्षांनी होतात. हे विधान मात्र काय आहे? चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की पंचायत राजच्या कोणत्याही निवडणुका असू जा, पंचायत राजच्या निवडणुका म्हणलं की प्रत्येक निवडणूक ही काय होत असते? दर 5 वर्षांनी होत असते. किती वर्षाने? 5 वर्षांनी. तर हे विधान अयोग्य आहे. तर पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की पंचायत समितीची सदस्य संख्या डॅश एवढी असते. पंचायत समितीची सदस्य संख्या विचारलेली आहे. आपल्याला ग्रामपंचायतीची पण आली पाहिजे, पंचायत समितीची पण आली पाहिजे, जिल्हा परिषदेची पण आली पाहिजे. तर मग आता सध्या सांगा, पंचायत समितीची सदस्य संख्या किती आहे? तर पंचायत समितीची आहे 15 ते 45, म्हणजे किमान म्हणजे कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 45 एवढी असली पाहिजे. तर याच्याविषयी आणखीन जास्तीची माहिती घेऊया. तर हा चार्ट तर एवढा महत्वाचा आहे, की तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, याच्यावर निश्चितच प्रश्न विचारलेला असतो आणि हे सोपा भाग असून सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला आठवत नाही. त्यासाठी बघा जरा इकडे लक्ष द्या. तर स्थानिक शासन संस्था आपण काय पाहत आहोत? त्याच्यामध्ये आपण ग्रामीण पाहत आहोत. ग्रामीणमध्ये पहिल्या नंबरला आहे ग्रामपंचायत, नंबर 2 पंचायत समिती आणि नंबर 3 आहे जिल्हा परिषद. तर पंचायत समितीची सदस्य संख्या किती असते? तर कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17. त्याच्यानंतर पंचायत समितीची कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 45. जिल्हा परिषदेची किती असते? तर 50 ते 75. त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला या तीनही स्थानिक शासन संस्थेचे पदाधिकारी त्याचबरोबर अधिकारी माहित असले पाहिजेत. प्रश्न विचारला जातो बरं याच्यावर पण. बघा, पदाधिकारी. मग ग्रामपंचायतवर पदाधिकारी म्हणजे निवडून दिलेले. पदाधिकारी म्हणजे कोण? निवडून दिलेले. तर ग्रामपंचायतवर कोण असते बरं? सरपंच आणि उपसरपंच आणि जे बाकीचे असतात ते सदस्य वगैरे असतात, है की नाही? त्यानंतर पदाधिकारी इकडचे कुठले? पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. त्यानंतर आपण जाणार आहोत अधिकाऱ्यांकडं. बघा, अधिकारी. तर तुम्हाला माहितीये की ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कसा? प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ग्रामसेवक असतो. थोडंसं वर घेते बघा आता. हं. तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी असतो ग्रामसेवक. त्याच्यानंतर पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी. तर हा जो काही चार्ट आहे, तो चार्ट तुमचे जवळपास मी तर म्हणते ना 4-5 मार्क काय करणार आहे? कव्हर करणार आहे. कारण नेहमी याच्यावर प्रश्न विचारला जातो. प्रत्येक परीक्षेला असे प्रश्न विचारले जातात. ही जी माहिती आहे ती सर्वच्या सर्व महत्वाची आहे.
तर बघा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेचा समावेश होणार नाही? तर तुम्हाला माहीतच आहे, की स्थानिक शासन संस्थाचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे ग्रामीण आणि दुसरा म्हणजे शहरी. तर शहरीमध्ये कशाचा समावेश होणार नाही? तर जिल्हा परिषदेचा समावेश होणार नाही. कारण तुम्हाला तर माहिती आहे, की ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे काय येते? ग्रामीणमध्ये येते. बाकीचं सर्व जे आहे म्हणजे नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, हे कशामध्ये येतंय? तर शहरीमध्ये येते. बरोबर? ओके. त्यानंतर आपल्याला विधानं दिलेली आहेत. विधान अ आहे, शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात, तेथे नगरपंचायत असते. तर अगदी बरोबर आहे. ज्याचा समावेश कशामध्ये नाहीये? शहरामध्ये पण नाहीये आणि गावामध्ये पण नाहीये. तर मग त्याला काय म्हटलं जातं? नगरपंचायत असं म्हटलं जातं. तुमच्या जवळपास एखादी नगरपंचायत असेल, तर योग्य आहे हे विधान. त्यानंतर ब विधान काय म्हणतंय? स्थानिक संख्याप्रमाणे इथं संस्था झालं, संस्था पाहिजे होतं बघा. काय म्हणते विधान? स्थानिक संस्था बरं. संस्थाप्रमाणे नगरपंचायतीची दर 5 वर्षाने निवडणूक होते. तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला मी सांगितलं शहरी असो की ग्रामीण असो प्रत्येक ठिकाणी दर 5 वर्षानेच निवडणूक होते. म्हणजे दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3. तर इथं आपल्याला सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे? नगरपंचायत विषयी आपल्याला ते विधानं जे होते ते खरंच योग्य आहेत का? तर बघा, बरं तरी ते आपले योग्य असले तरी सुद्धा याच्यावर जर वेगळा प्रश्न विचारला, तरी सुद्धा ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. बघा, शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात, तेथे नगरपंचायत असते. पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही, अशी काही ठिकाणी आपण पाहतो. तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजे नगरपंचायत. तर मी तुम्हाला आधी सांगितलं, ज्याचा समावेश ग्रामीणमध्ये होत नाही आणि म्हणजे गावामध्ये होत नाही आणि शहरामध्ये होत नाही. तर त्याला म्हणायचं काय? तर त्याला म्हणायचं नगरपंचायत. त्यानंतर बघा स्थानिक शासन संस्थाप्रमाणे नगरपंचायतीची दर 5 वर्षाने निवडणूक होते आणि निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. ही पण माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. नगर परिषदेविषयी अयोग्य विधान. आता बघा याच्या अगोदर आपण नगरपंचायतीविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर लगेच पॉइंट आलेला आहे नगर परिषद. म्हणजे कुठलाही पॉइंट तुमचा मिस होणार नाहीये. त्याचबरोबर म्हणजे तुम्हाला परत-परत जाऊन त्या पुस्तकाची पाहणी वगैरे करायची नाहीये किंवा वाचण्याची गरज नाहीये. सगळं पुस्तक तुमच्या समोर येत आहे. प्रत्येक कसा प्रश्न विचारला जाईल हेही दाखवलं जातंय आणि ते योग्य आहे का? हे पण तुम्हाला पुस्तकाच्या कात्रणासहित म्हणजे काय म्हणतात त्याला तुम्हाला दाखल्यासहित या ठिकाणी दाखवलं जात आहे. बघा, तर आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे नगर परिषदेविषयी. लहान शहरासाठी नगर परिषद हे स्थानिक शासन निर्माण केले जाते. अगदी बरोबर आहे. बघा, नगर परिषदेच्या निवडणुका दर 6 वर्षांनी होतात. हे विधान मात्र कसं आहे? चुकीचं आहे. कारण मी पहिल्यापासून एकच सांगत आहे, की स्थानिक शासन संस्थेच्या निवडणुका दर 5 वर्षानं होतात. त्यानंतर आपल्याला अयोग्यच विधान पाहिजे होतं. म्हणजे आपलं विधान काय आहे? म्हणजे उत्तर आपलं 2 बरोबर आलेलं आहे. त्यानंतर 3 मध्ये काय म्हणलंय, नगर परिषदेच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष भूषवतो. अगदी बरोबर आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोण बसणार आहे बरं त्या स्थानावर? त्यानंतर बघा, नगर परिषदेच्या अध्यक्षांची जनतेकडून थेट निवड केली जाते. त्यास काय म्हणतात? नगराध्यक्ष असे म्हणतात. अगदी बरोबर आहे ते पण. तर आता नगर परिषदेविषयी जी माहिती आपण वाचलेली आहे, जी विधानं पाहिलेली आहेत, ते खरंच योग्य आहेत का? तर हे तुम्हाला इथं काय केलेलं आहे? दाखवून दिलेलं आहे. तुमच्या समोर काय केलेलं आहे? तर दाखले दिलेले आहेत बघा. लहान शहरासाठी नगर परिषद हे स्थानिक शासन निर्माण केले जाते. अगदी बरोबर आहे. नगर परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षानं होतात. निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम करतात. ते आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. त्यास काय म्हणतात? नगराध्यक्ष म्हणतात. त्याचबरोबर नगर परिषदेच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष भूषवतो आणि तेथील कामकाजाचे नियमन करतो. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर नगराध्यक्ष लक्ष ठेवतो. नगराध्यक्षाच्या गैरहजेरीमध्ये उपनगराध्यक्ष नगर परिषदेचे कामकाज पाहतो. अशा पद्धतीनं ही सर्व माहिती तुम्ही काय करा? वाचून घ्या. त्यांची म्हणजे बंधनकारक कामं कोणती आहेत? ऐच्छिक कामं कोणती आहेत नगर परिषदेची? त्याचबरोबर बंधनकारक कोणती आहेत? हे पण सर्व तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर बघा प्रश्न प्रश्न आहे महाराष्ट्रात प्रथम डॅश येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. आता प्रश्न कशावर आलाय? महानगरपालिकेवर आलेला आहे. तर सगळ्यात अगोदर महानगरपालिका मुंबई येथे स्थापन करण्यात आली. बरोबर आहे का? मोठ्या शहरामध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका म्हणतात.
महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली? म्हणजे आपलं उत्तर काय आहे? योग्य आहे. विधान अ आहे, तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो. अगदी बरोबर आहे. त्यानंतर ब विधान आहे, तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारवर असते. हे पण अगदी बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं काय आहेत? तर बरोबर आहेत. तर तहसीलदार विषयी आपल्याला माहिती असली पाहिजे. बघा, जे काय आपल्याला विधानं दिलेली आहेत, ते दोन्ही विधानं तहसीलदार विषयी होते. मग तहसीलदार विषयी काय म्हटलेलं आहे, की प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो. तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो. हेच विधान आहे बघा ते. आणि तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारवर असते. म्हणजे दोन्ही विधानं काय आहेत? योग्य आहेत. आपल्याला इथे योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर आत्ताच आपण पाहिलं, की तालुका दंडाधिकारी कोण आहे? तर तहसीलदार आहे. बरोबर आहे. पेन दुसरी वापरू का? पेन पांढरी घेते बघा हां. कोण आहेत? तालुका दंडाधिकारी तहसीलदार आहेत. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम कोण करतंय? कोण करते? कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम जिल्हाधिकारी करतो. त्याच्यानंतर जिल्हा न्यायालयाचं काय काम आहे? तर तंटे सोडवणे हे जिल्हा न्यायालयाचं काम आहे. म्हणजे या ठिकाणी जर अ चं 2 म्हणलं तर हे बघा इथं अ चं 2 आहे. त्याच्यानंतर ब चं 3 हे बघा इथं आहे आणि क चं 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नाही? तर या ठिकाणी आपल्याला कसे पाहिजेत? तर प्रशासकीय अधिकारी पाहिजेत. आलं का लक्षात? प्रश्न काय विचारलाय? खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नाही? तर जे काही महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, तर त्यांच्या अंडरमध्ये काम करणारे अनेक अधिकारी असतात. मग त्याच्यामध्ये कोणाचा समावेश होत नाही? तर त्याच्यामध्ये समावेश कोणाचा होणार नाही? तर उपमहापौर यांचा होणार नाही. कारण की महापौर आणि उपमहापौर हे मात्र जनतेमधून मतदानाद्वारे निवडलेले लोक आहेत हे. हे म्हणजे काय आहेत? पदाधिकारी आहेत. अधिकारी नाहीयेत. हे प्रशासकीय अधिकारी नाहीयेत. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीनं बघा प्रश्न काय आहे? मिलिंदने वयाची 13 वर्ष पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षाने त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? तर आपल्याला सर्वांना माहित आहे, की मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी किती वर्ष पूर्ण करावी लागतात? तर 18 वर्ष पूर्ण करावी लागतात. आत्ताच काय झालेलं आहे? मिलिंदला 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजेच आता त्याला आणखीन किती वर्ष पूर्ण करावं लागणार आहेत? सांगा बरं? तर मग आता काय आहे तर समजा त्यानं झालेला आहे 13 वर्षाचा आणि त्याला आणखीन 5 वर्ष काय करावं लागणार आहेत? पूर्ण करावं लागणार आहेत. म्हणजे काय होणार आहे? तो 18 वर्षाचा होणार आहे. तर योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. मिलिंदनं जेव्हा 13 वर्ष पूर्ण केलेली आहेत, तेव्हा आणखीन 5 वर्ष झाल्यानंतर तो काय होणार आहे? 18 वर्षाचा होणार आहे आणि त्यानंतर त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही? तर नागरी सुविधा देणारी संस्था कोणती नाही? तर ती आहे स्थानिक ग्राहक संरक्षण मंच. तर ही जी आहे ती नागरी सुविधा देणारी संस्था नाहीये. तर जर काही ग्राहकावर काय झालेलं आहे, काही अन्याय झालेला असेल, कुठलं भेसळयुक्त अन्न वगैरे त्याला पुरवलं गेलं असेल, तर अशा विरोधात काय करणारा, उठाव करणारा मंच म्हणजे स्थानिक ग्राहक संरक्षण मंच आहे. मग बाकीचं हे अग्निशामक दल असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, तांत्रिक शाळा असेल, ह्या नागरिक सुविधा देणाऱ्या संस्था आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं इयत्ता 6वीचं म्हणत आहे मी. कितवीचं? इयत्ता 6वीचं इतिहास आणि नागरिकशास्त्र पूर्ण झालेलं आहे. तर जवळपास 100 ते 125 प्रश्न अगदी तुमचा सविस्तर अभ्यास करून घेणारे आहेत. जर ते तुम्हाला हवे असतील तर अगदी माफक फीसमध्ये ते आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर लागलीच मी इयत्ता 7वीचं पण अशीच सीरीज चालू करणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.